गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण आता लास्ट लेक्चर आपले 2 प्रॅक्टिकल्स आणि एक लेक्चर राहिलं होतं. आपण कंटिन्यू करतोय आता इथून पुढच्या लेक्चरमध्ये. तर कोणी बाकी असतील अजून तर जॉईन व्हायला सांगा तुमच्या फ्रेंड्सना. आपण आपला जास्त वेळ न घेता नेक्स्ट लेक्चर जे आहे ते स्टार्ट करूया. तर त्याआधी आपण सॉइल इरोजनचा जो आपला टॉपिक झाला होता फर्स्ट, आणि त्याच्यानंतर सेकंड जो एक्सेलरेटेड सॉइल इरोजन, आणि थर्ड आपण आज पाहणार आहे विंड इरोजन. ठीक आहे. म्हणजे जे आपण सॉइल इरोजनचे टाइप्स पाहिले होते आणि त्याच्यामध्ये मग ड्यू टू विंड और ड्यू टू वॉटर हे जे एक्सेलरेटेड सॉइल इरोजनचे जे टाइप्स आहेत ते आपण पाहत होतो. त्याच्यावरती मी तुम्हाला असाइनमेंट सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही त्या कम्प्लीट केल्या असतील असं गृहीत धरते. मी जेव्हा सांगेल तेव्हा त्याला सबमिट करा. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करतोय नेक्स्ट चॅप्टर जो आहे आपला विंड इरोजन. ठीक आहे. सर्वांना स्क्रीन दिसतीये का? स्क्रीन दिसतीये का? येस मॅम. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चर जे आहे आपलं विंड इरोजनचं ते स्टार्ट करतोय. आता तुम्हाला सर्वांना माहितीये की एकतर एक्सेलरेटेड इरोजन म्हटलं की त्याच्यामध्ये ह्युमन ऍक्टिव्हिटीचे ऍक्शन आली, म्हणजेच बाय द ऍक्शन ऑफ ह्युमन जे सॉइल इरोजन होतं किंवा जो सॉइल लॉस होतो किंवा सॉइलचं डिटरेशन होतं त्याला आपण सॉइल इरोजन असं म्हणत होतो. मग त्यामध्ये वॉटर कॉज जर वॉटर असेल तर त्याला वॉटर इरोजन, आणि जर विंड असेल तर त्याला विंड इरोजन असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला विंड इरोजनची डेफिनेशन वगैरे विचारली जाईल तर त्यावेळेस तुम्हाला लगेच आन्सर देता यायला पाहिजे. पण सर्वात अगोदर तुम्हाला माहिती की व्हॉट इज मीन बाय इरोजन किंवा सॉइल इरोजन होत असताना नेमकं काय होत असतं. तर 3 टर्म्स ज्या आहेत, डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन आणि डिपोजिशन ऑफ सॉइल पार्टिकल. सर्वांना माहिती आहे सॉइल इरोजन कशा पद्धतीने होतं. तुम्हाला प्रोसेसवरती क्वेश्चन पण मी असाइनमेंट मध्ये दिलेला आहे. पण आता इथं विंड इरोजन आपण बघणार आहे, त्यामुळं जे काही डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन ऑफ सॉइल पार्टिकल जे आहे बाय द मीन्स ऑफ विंड असं असेल तर त्याला आपण विंड इरोजन असं म्हणतो. सो जेव्हा पण तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ विंड इरोजन विचारलं जाईल किंवा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ विंड इरोजन विचारलं जाईल तेव्हा तुम्ही सांगायचे की इट इज अ प्रोसेस ऑफ डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन ऑफ सॉइल पार्टिकल बाय द मीन्स ऑफ विंड. ओके. तर आता इथं काय होत असतं की सॉइलचं जे इरोजन आहे ते विंड थ्रू होत असतं. मग आता याच्यामध्ये पाहायला गेलं तर या फॅक्टरमुळे पूर्ण वर्ल्ड मध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला वॉटर थ्रू आणि विंड थ्रू इरोजन झालेलं दिसून येतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सॉइलचं डिटोरिएशन झालेलं दिसून येतं. आता व्हॉट इज मीन बाय डिटोरिएशन? जेव्हा आपण एखाद्या कंपोनंट्सचा किंवा एखाद्या एलिमेंटचा काय म्हणू शकतो ते डिके होणं किंवा त्याचं ऱ्हास होणं किंवा ओके. सॉइल डिटोरिएशन म्हणजेच काय होतं, त्याचं त्या मातीचा ऱ्हास व्हायला सुरू होतो किंवा तिथून त्याची एक परत आपण म्हणतो की त्याचा एक लेअर आहे तो रिमूव्ह होतो. सो एक प्रकारे प्रोग्रेसिव्हली, म्हणजे तुम्ही प्रगतीकडे न जाता बिघाडाकडे जाता किंवा ऱ्हासाकडे जाताय, तर त्यावेळी सॉइलचं जे डिटोरिएशन होतं, मग विंड इरोजन असू दे किंवा तुमचं वॉटर इरोजन असू दे, कोणत्याही टाईपचं इरोजन असू दे, धूप झाली म्हणजे काय झालं की सॉइलचं डिटोरिएशन झालं, डिके झालं, त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याचा लॉस झाला, एक्सेट्रा. ठीक आहे. तर आता अशा पद्धतीनं विंड इरोजन जे आहे ते जर आपल्याला कुठं मेनली जर पाहायचं असेल तर आपल्या इंडियामध्ये राजस्थानच्या एरियामध्ये जास्त प्रमाणामध्ये सिव्हिअर कंडिशनमध्ये आपल्याला दिसून येतं. आता राजस्थानच का? कारण सर्वांना माहिती आहे की राजस्थानमध्ये एकतर टेम्परेचर हाय असतं, तिथे रेनफॉल लो आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी सुद्धा तिथे लो आहे, आणि जिथं टेम्परेचर जास्त आहे म्हणजे तिथं काय आहे की एक प्रकारे आपण म्हणू शकतो की जे ऍटमॉस्फिअर मधलं जे प्रेशर आहे ते लो असणार आहे. आता जेव्हा आपण विंड जे आहे किंवा वारा, आपण जे आता हा जो मेन कॉज बघतोय विंड, वारा कसा तयार होतो? एकतर टेम्परेचरच्या डिफरन्समुळे काय होतं की वातावरणामध्ये टेम्परेचर डिफरन्स असल्यामुळे प्रेशरमध्ये पण डिफरन्स तयार होतो. ठीक आहे. आपल्याला माहितीये की सॉरी जे काय आपलं एरिया आहे किंवा जे आपली अर्थ आहे तर त्याच्या प्रत्येक ठिकाणी सेम प्रेशर किंवा सेम टेम्परेचर नाहीये. म्हणजेच आपल्याला जे काही भागांमध्ये सर्वात जास्त उष्णता असते, काही भागांमध्ये कमी उष्णता असते. मग जिथं कमी उष्णता आहे तिथे काय म्हणू शकतो आपण, तिथे दाब कमी असतो, किंवा मग हाय प्रेशर आणि लो प्रेशर हा जो डिफरन्स तयार झालेला असतो ड्यू टू द टेम्परेचर, मग तिथं काय होतं की ऍटमॉस्फिअर मध्ये जी एअर प्रेझेंट आहे ती हाय प्रेशर एरियाकडून लो प्रेशर एरियाकडे फ्लो व्हायला लागते एअर,
आणि याच एअर फ्लोला आपण विंड असं म्हणतो, वारा. म्हणजे जेव्हा हवा वाहते त्यालाच आपण वारा म्हणतो. ठीक आहे. मग आता हा जो वारा आहे हा आपल्या सॉइल ला कसं डिटोरेट करतोय किंवा इरोड करतोय ते आपण बघतोय. आता राजस्थान हा जेव्हा पर्टिक्युलर एरिया आपण कन्सिडर करतोय किंवा हे जेव्हा स्टेट आपण बघतोय, तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर हाय असतं, रिलेटिव्ह ह्युमिडिटी तिथं कमी आहे, रेनफॉल सुद्धा तिथं कमी आहे. त्यामुळे तिथं काय म्हणता येईल की सिव्हिअर कंडिशन जी विंड इरोजनला अफेक्ट करते त्या सर्व तिथं अवेलेबल आहेत. त्यामुळे तिथं जास्त प्रमाणामध्ये तिथं जी सॉइल आपल्याला अवेलेबल आहे त्यामधले एकतर मॉइश्चर कंटेंट कपॅसिटी कमी आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी आहे, म्हणजे आर्द्रता तिथली कमी आहे. मग जिथं लूज सॉइल असते किंवा जिथली सॉइल सँडी असते, ठीक आहे, सर्वांना माहिती असेल की डेझर्ट वगैरे जे आपण बघतो तर तिथं आपल्याला माहिती आहे वाळू कशी असते आणि मग ती विंडच्या सहाय्याने इझिली काय होते, डिटॅच तर होतेच आणि ट्रान्सपोर्टेशन आणि डिपोजिशन पण त्याचं इझिली होत असतं. म्हणजे विंड थ्रू सॉइलचं इरोजन इझिली होत असतं. मग अशाच कंडिशनमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर कोस्टल एरिया जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विंड इरोजन जास्त प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. मग जेव्हा पण विंड इरोजन होतं त्यावेळी काय होतं की ही जी लूज सॉइल असेल किंवा एक सँडी सॉइल आहे ती जेव्हा वाऱ्याच्या सहाय्याने वाहून जाते, डिटॅच होते आणि ट्रान्सपोर्ट होते. ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर एका ठिकाणी त्याचं डिपोजिशन होतं. डिपोजिशन होत असताना एकावर एक असे त्याचे थर साचत जातात आणि मग थर साचल्यामुळे त्याच्यामध्ये ड्यून्स तयार होतात. ठीक आहे. राजस्थानमध्ये तुम्हाला त्या डेझर्ट्समध्ये सँड ड्यून्स असे पाहायला मिळतील, फॉर्मेट झालेले तिथं पाहायला मिळतील. म्हणजे आता वाळूचे तयार झालेले हिल्स किंवा त्याचे डोंगर आपण म्हणू शकतो. तुम्ही बऱ्यापैकी बॉलिवूड फिल्म्समध्ये वगैरे पण पाहिलं असेल की ते डिझर्ट्स दाखवलेले असतात, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वाळूचे डोंगर तयार झालेले असतात आणि ते सर्व वाऱ्यामुळे झालेलं असतं. म्हणजे विंड इरोजन जे होतंय त्यामुळं जी काही माती ट्रान्सपोर्ट झालेली असते आणि परत एका ठिकाणी जाऊन डिपॉझिट होते, तर तिथं तयार झालेले ड्यून्स आपल्याला दिसून येतात. काही ठिकाणी कोस्टल एरियामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसून येतं, कारण तिथं पण कोस्टल एरियामध्ये सँड असते, सर्वांना माहिती आहे. तर मग त्या ठिकाणी गुजरात असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, हे सुद्धा जे स्टेट्स जे आहेत ते अफेक्ट होतात ड्यू टू द विंड इरोजन. ठीक आहे. जर तुम्हाला मेनली इंडियामधले जर कुठला एरिया सांगायचं असेल विंड इरोजन कुठं जास्त प्रमाणामध्ये होतं, तर सर्वात जास्त सिव्हिअर कंडिशनमध्ये राजस्थानमध्ये होतं आणि अजून गुजरातमध्ये सुद्धा, पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये सुद्धा, आणि सम पार्ट जो आहे तो कोस्टल एरियाचा सुद्धा या प्रॉब्लेमशी निगडीत आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं की ही जी विंड आहे ती कोणत्या कोणत्या फॅक्टरवरती ऑकर करते किंवा कधी होतं, जेव्हा त्या एरियामध्ये टेम्परेचर काय असेल, हाय असेल, विंड वेलोसिटी पण हाय असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी लो असेल आणि रेनफॉल लो असेल. तर बघा मी बोल्ड केलेलं आहे टेम्परेचर हाय. राजस्थानचं जेव्हा आपण चित्र डोळ्यासमोर आणतोय तिथं सर्वात जास्त उष्णता असते. सो टेम्परेचर हाय असेल. विंड वेलोसिटी, आता व्हॉट इज मीन बाय विंड वेलोसिटी? विंड वेलोसिटी म्हणजेच थोडक्यात तुमची विंडचं स्पीड किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो की विंड फ्लो स्पीड. विंड जी आहे ती जी फ्लो होते ती किती स्पीडनी फ्लो होते हे. मग आता सर्वांना माहिती आहे की एअर जी आहे ते हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे वाहते ड्यू टू द टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे टेम्परेचर मधला जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की हा एअर मूव्ह व्हायला लागते आणि त्यालाच आपण विंड म्हणतो. आणि ह्याच विंडचं जेव्हा स्पीड आपण कॅल्क्युलेट करतो त्याला आपण विंड वेलोसिटी म्हणतो. आणि ती जर जास्त असेल तर त्या ठिकाणी विंड इरोजन सिव्हिअरली झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग त्याच पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं, राजस्थानमध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी सुद्धा लो आहे आणि रेनफॉल सुद्धा लो आहे. मग रेनफॉल लो असलेल्या कंडिशनमध्ये, रिलेटिव्ह ह्युमिडिटी लो असलेल्या कंडिशनमध्ये टेम्परेचर हाय आणि विंड वेलोसिटी हाय असेल, अशा ठिकाणी, अशा रिजन्समध्ये आपल्याला विंड इरोजन जास्त प्रमाणामध्ये झालेलं दिसून येतं. मग आता हे जे विंड वेलोसिटी जी आहे ती, ही एक जी टर्म आपण बघतोय तर त्याच्याशी रिलेटेड दुसरा एक इन्स्ट्रुमेंट आहे, तर त्याचं नाव आहे अॅनेमोमीटर. तर हे तुम्हाला विंड वेलोसिटी मेजर करण्यासाठी यूज केलं जातं. आलं लक्षात? विंड वेलोसिटी मेजर करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करतात असं जर विचारलं तर तुम्ही सांगायचं आहे अॅनेमोमीटर. ठीक आहे. तुम्हाला त्याची इमेज सेंड केली जाईल, प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा तुम्हाला त्याची इमेज सेंड केली जाईल, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे, तर तुम्हाला हा एक होमवर्क आहे की तुम्ही सर्च करायचंय की कोणतं इन्स्ट्रुमेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी मेजर करण्यासाठी यूज केलं जातं. हा मम्मी नाहीये, एक मिनिट, आले आले.
सॉरी. हा, तर आपण काय बघत होतो, रिलेटिव्ह ह्युमिडिटीसाठी तुम्हाला होमवर्क आहे की रिलेटिव्ह ह्युमिडिटी कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने मेजर करतात हे तुम्ही स्टडी सर्च करायचंय आणि आपल्या ग्रुपवरती सेंड करायचंय. आता तेवढ्यासाठी सेपरेट पेजवरती लिहित बसू नका. तुम्ही टेक्स्ट जरी केलं किंवा तुमच्याकडे जर त्याचे इमेजेस असेल तर ते सेंड केलं तरी चालेल डिरेक्टली टेक्स्ट आपल्या ग्रुपवरती. ठीक आहे. मग आता ह्या कंडिशन्स तुमच्या लक्षात आल्या की विंड इरोजन कुठे जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं, जिथे रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि रेनफॉल लो आहे, टेम्परेचर आणि विंड वेलोसिटी हाय आहे. त्याचप्रमाणे आता तुम्हाला रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर मेजर करायचं असेल, आता हे बघा, रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं की आर्द्रता, आणि ते पण आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही एअर प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट किती आहे किंवा वॉटर वेपर किती प्रेझेंट आहे याच्यावरून आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी मेजर करत असतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर इज कॉल्ड एज रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड विच इज कॅल्क्युलेट इन पर्सेंटेज. ठीक आहे, हे पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे तिथं आपल्याला जास्त काय म्हणू शकतो की बाष्प आहे अशा ठिकाणी प्रेशर हाय असतं, पण आपण इथं लो सांगितलेलं आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी लो म्हणजे हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडेच वारा वाहणार आहे, आणि जिथं मग जास्त वारा वाहणार आहे त्या ठिकाणी विंड इरोजन होणार आहे. त्यानंतर जी सॉइल ड्राय असते किंवा लूज असते, फाईनली डिवायडेड आणि सँडी असते, ही विंड इरोजनला पटकन अफेक्ट होते. म्हणजेच ड्राय सॉइल, लूज, फाईनली डिवायडेड आणि सँडी. आता सर्वांना पहिल्याच वेळी टॉपिक पहिल्याच लेक्चरमध्ये क्वेश्चन विचारला होता की पार्टिकल साईज जी आहे ती, की जेव्हा सँड असेल, सिल्ट असेल, क्ले असेल किंवा ग्रॅव्हल, हे जे टाइप्स पडतात सॉइलचे, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होते की त्याची पार्टिकल साईज कशी चेंज होते. मग आता त्यामध्ये सँडची साईज जर आपण पाहायला गेलं तर 0.5 mm to 2 mm इतकी सँडची साईज असते. ठीक आहे. सर्वात कमी साईज जी असते ती क्लेची असते, म्हणजे 0.002 mm पेक्षा पण कमी जी सँड सॉइल असते ती क्ले, त्याला आपण क्ले म्हणतो. म्हणजे सर्वात बारीक अशी साईज ज्याची असते त्याला आपण क्ले म्हणतो. त्याच्यापेक्षा जर मोठी बघितली तर सिल्ट मध्ये 0.02 mm टू 0.05 mm पर्यंत, आणि 0.5 mm पेक्षा जर मोठी असेल तर सँड, आणि जर 2 mm पेक्षा पण मोठं असेल ते पण 75 mm पर्यंत, तर त्याला आपण ग्रॅव्हल असं म्हणत असतो. मग आता मोस्टली जर विंड इरोजन पाहायला गेलं तर सँड सॉइल जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये अफेक्ट होत असते. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या एरियामधला सॉइल सरफेस स्मूथ असेल आणि बेअर म्हणजे ज्याच्यावरती व्हेजिटेशन नाही किंवा व्हेजिटेशन कमी अशा एरियामध्ये विंड इरोजन जास्त इझिली होत असते. इंडियामध्ये जेव्हा आपण बघतो की एवढ्या साऱ्या स्टेट्स मध्ये आपल्याला हे विंड इरोजन दिसून येते, तर अप्रॉक्सिमेटली 33 मीटर हेक्टर एवढा एरिया इंडियाचा विंड इरोजन मध्ये अफेक्ट करतो, आणि त्यामध्ये मग डेझर्ट मध्ये पाहायला गेलं तर 23.49 मीटर हेक्टर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं, आणि कोस्टल एरियामधले होणारे विंड इरोजन 6.5 मीटर हेक्टर आहे. सर्वात जास्त पाहायला गेलं तर वाळवंटी प्रदेशामध्येच तुम्हाला विंड इरोजन झालेलं दिसून येतं, आणि थोड्याफार प्रमाणामध्ये कोस्टल एरियामध्ये सुद्धा विंड इरोजन झालेलं तुम्हाला दिसून येईल. हे फक्त इंडियाबद्दल झालं. ठीक आहे. Deforestation and intensive plowing are the main cause of accelerated wind erosion. मग आता वॉटरचं पण आपण पाहत होतो त्यावेळी सर्वात इम्पॉर्टंट कॉज होता डिफॉरेस्टेशन. म्हणजे सर्वांना माहिती आहे व्हेजिटेशन कमी आलं की एकतर तिथली जी सॉइल आहे त्याचा कॉम्पॅक्टनेस कमी झाला, ती लूज झाली, ड्राय झाली, आणि त्याच्यामुळेच तिथे काय होतं की इझिली विंड इरोजन असू दे किंवा वॉटर इरोजन असू दे होतं. इंटेन्सिव्ह फ्लोईंग म्हणजे जेव्हा तुम्ही जास्त खोलवर असं फ्लोईंग, म्हणजे जे मॅनिप्युलेशन्स आहेत तुमच्या कल्टिवेशन ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत जेव्हा तुम्ही त्या करता, तर तेव्हा तुमची सॉइल लूज होत असते. आपल्याला माहितीये की जे काही कल्टिवेशन वगैरे आपण करतो किंवा शेतीची जी मशागती आपण करत असतोय, म्हणजेच काय करत असतोय की सॉइल जी कॉम्पॅक्ट झालेली असते तर त्याच्यामध्ये त्याला लूज करण्याचं काम आपण करत असतोय. सो या डीप कल्टिवेशन ऍक्टिव्हिटीजमुळे सुद्धा सॉइल काय होते, लूज होते, आणि मग त्याच्या थ्रू विंड इरोजन किंवा वॉटर इरोजनला ती इझिली अफेक्ट होत असते. It causes soil loss and deterioration of soil structure, nutrients, productivity losses and air pollution. मग आता जेव्हा पण विंड इरोजन हे होत आहे तर त्यावेळी सर्वांना माहिती आहे की विंड इरोजन मध्ये जी काही सॉइल आहे ती डिटॅच होऊन ट्रान्सपोर्ट होणार आहे, म्हणजे तिथले सॉइल लॉस होणार आहे. त्याच पद्धतीने डिटोरिएशन होणार आहे त्या सॉइल स्ट्रक्चरचं. देन न्यूट्रिएंट्स जे असतात त्या सॉइल मधले, त्या अप्पर लेअर मधले,
तर ते सुद्धा त्याच्याबरोबर वाहून जाणार आहे, त्यामुळे सॉइलची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कमी होणार आहे. आणि त्याच्यानंतर आता ही जी सँड आहे ती जर वाऱ्याबरोबर अशी वाहत गेली आणि त्यामध्ये मग ती काय होते की हवेत मिसळल्यामुळे हवेचं पोल्युशन तर व्हायला लागतं. हा एक त्याच्या पाठीमागचा मोठा ड्रॉबॅक आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की हा एक त्याच्या पाठीमागे होणारा डिसएडव्हान्टेज आहे की एअर पोल्युशन सुद्धा आपल्याला तिथं झालेलं दिसून येतं. आता मेनली जेव्हा आपण विंड इरोजनचा आपण जेव्हा स्टडी करतोय, तर त्याच्या ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, किंवा त्याच्या पाठीमागचं जे मेन प्रिन्सिपल आपण पाहिलं की विंड जी फ्लो होतीये ते त्याच्यामुळे काय होते, त्याचं सॉइलचं डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन आणि डिपोजिशन होते. आता हे झालं बेसिक इन्फॉर्मेशन किंवा त्याचे प्रिन्सिपल्स. आता हे जे विंड इरोजन होतं, तर त्याच्यावरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, आता यावरच्या इन्फॉर्मेशन मध्येच तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. आता जेव्हा आपण कॉजेस सांगतो तेव्हा सांगतो की डिफॉरेस्टेशन हा मेन कॉज आहे, म्हणजेच आपल्याला व्हेजिटेशन हे फॅक्टर करतं विंड इरोजन वरती. त्याच्यानंतर ती सॉइल, म्हणजे सॉइलचं स्ट्रक्चर कसं आहे, लूज असेल, ड्राय असेल, फाईनली डिवायडेड असेल, सँड असेल, तर ती इझिली अफेक्ट होते. त्याच्यानंतर आहे क्लायमेट, कारण की आपण जे काही फॅक्टर्स बघितले, हाय टेम्परेचर, विंड वेलोसिटी हाय हवी आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी लो हवी आहे आणि रेनफॉल लो, अशा ठिकाणी म्हणजेच हे जे काही क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत, ह्या सर्व फॅक्टर्स वरती विंड इरोजन जे आहे ते अफेक्ट करतात. म्हणजे हे फॅक्टर्स अफेक्ट करतात विंड इरोजनला. आलं लक्षात? क्लायमेट म्हटलं की त्याच्यामध्ये टेम्परेचर असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, विंड वेलोसिटी आणि त्याच्यानंतर ठीक आहे, सॉइल. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे सॉइल. सॉइल मध्ये आपण सांगू शकतो की लूज, ड्राय, फाईनली डिवायडेड आणि सँडी सॉइल. आणि त्याच्यानंतर व्हेजिटेशन आपल्याला गरजेचं आहे, कारण बेअर सॉइल जर असेल तर ती लवकर अफेक्ट करत असते. सो क्लायमेट, सॉइल, व्हेजिटेशन आर द मेजर फॅक्टर्स अफेक्टिंग विंड इरोजन ऍट एनी पर्टिक्युलर लोकेशन. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही तुम्ही एखादं लोकेशन किंवा एखादं रिजन पकडत असाल तर त्यामध्ये मी जसे फॅक्टर्स सांगितले ते तिथं कशा पद्धतीने आहेत, म्हणजे तुम्ही ते सॉइल चेक करू शकता, व्हेजिटेशन आहे का चेक करू शकता, क्लायमेटिक कंडिशन तिथले कशी आहे त्यावरून तुम्ही ठरवू शकता की इथे विंड इरोजन जास्त प्रमाणामध्ये होत असेल की कमी. द क्लायमेटिक फॅक्टर्स दॅट अफेक्ट द विंड इरोजन आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विंड इटसेल्फ. म्हणजे विंड जेव्हा आपण क्लायमेटिक कंडिशन मध्ये पाहिली तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की विंड वेलॉसिटी जी आहे ती हाय असते आणि त्यावेळी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इरोजन झालेलं तिथं दिसून येतं. त्याच पद्धतीने विंडची डिरेक्शन सुद्धा तिथं मॅटर करत असते. ठीक आहे, म्हणजे क्लायमॅटिक फॅक्टर्स मध्ये विंड वेलोसिटी अँड डिरेक्शन ऑफ विंड ऑल्सो अफेक्ट इन ऍडिशन टू प्रेसिपिटेशन, ह्युमिडिटी अँड टेम्परेचर. जे मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रेसिपिटेशन म्हटलं की तुमचा रेनफॉल, देन ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी लो असते आणि टेम्परेचर हाय. तर जेव्हा आपण क्लायमॅटिक फॅक्टर्स बघतो तेव्हा तुम्हाला सांगितलंय विंड वेलॉसिटी, रेनफॉल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, टेम्परेचर आणि डिरेक्शन ऑफ विंड. ओके, देन सॉइल कंडिशन मध्ये बघा, सॉइल मॉइश्चर कंडिशन्स, टेक्स्चर, स्ट्रक्चर, डेन्सिटी ऑफ पार्टिकल, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट आर just a minute. ठीक आहे, आता सॉइल कंडिशन मध्ये बघा, सॉइल मधलं जे मॉइश्चर प्रेझेंट असतं त्याच्यावरती सुद्धा आपण ठरवू शकतो, कारण की सॉइलचा जो कॉम्पॅक्टनेस आहे तो सुद्धा इथं मॅटर करतो. कारण लूज सॉइल असेल तर विंड इरोजन इझिली होत असतं. सॉइल टेक्स्चर, सॉइल स्ट्रक्चर, त्यानंतर पार्टिकल डेन्सिटी, पार्टिकल साईज मध्ये आपण पाहिलं की सँड सॉइल जी आहे ती जास्त लवकर विंड इरोजनला अफेक्ट करत असते. त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट, आता एक तर तुम्ही व्हेजिटेशन जर कमी केलं असेल तर त्यातले न्यूट्रिएंट सुद्धा तुम्हाला कमी झालेले दिसून येतात. सो हे जे काय ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट आहे सॉइल मधला तर तो सुद्धा काय करतो, अफेक्ट करत असतो. द कोर्स textured sandy loamy sand and sands are most susceptible to wind erosion, while loam, silt loam, clay loam and silty clay loam
आर रिलेटिव्हली रेजिस्टन्स टू विंड इरोजन. सॉइलमध्ये जेव्हा आपण पाहतोय तर त्यातले सँडी लोम सॉइल असेल, लोमी सँड सॉइल असेल किंवा सँड असेल, तर हे मोर ससेप्टेबल आहे. म्हणजे या टाईपच्या सॉइलमध्ये विंड इरोजन जास्त प्रमाणामध्ये झालेलं दिसून येतं. पण ऍज कम्पेअर टू दिस सॉइल, लोम, सिल्ट लोम, क्ले लोम, सिल्टी क्ले आणि लोम ही सॉइल जी आहे ती काय करते की विंड इरोजनला रेजिस्ट करते. कारण पाहायला गेलं तर त्याची पार्टिकल साईज सुद्धा फाईन आहे, म्हणजे सँड पेक्षा सुद्धा कमी पार्टिकल साईज आहे आणि याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कपॅसिटी जास्त असते. कॉम्पॅक्टनेस सुद्धा त्याचा चांगला असतो, त्यामुळे ते लवकर विंड इरोजनला अफेक्ट करत नाही. ठीक आहे. सो आपण जे फॅक्टर्स बघतोय त्याच्यामध्ये हे मेनली क्लायमॅटिक आणि सॉइल फॅक्टर्स आपण सांगितले. त्याच पद्धतीनं जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे कल्टिवेशन हे सुद्धा खूप मोस्टली फॅक्टर करत असतं. त्याच्यामध्ये मग टिलेज ऑपरेशन्स आले. ठीक आहे. आता बघा टिलेज मध्ये ऍज द सॉइल्स आर लुझन बाय एक्सेस टिलेज बाय ब्लोईंग विंड रिमूव्ह फायनर पार्टिकल्स. म्हणजे जे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कल्टिवेशन मध्ये आपण जे काही टिलेज ऑपरेशन्स करतोय, मग जर जास्त प्रमाणामध्ये तिथं ब्लोईंग केलं गेलं, हॅरोईंग केलं गेलं, टिलेज ऑपरेशन जास्त झाले तर ती सॉइल लूज होते आणि ती लूज झालेली सॉइल विंड बरोबर इझिली वाहून जायला लागते. ऑन अँड अनटिल्टेड सरफेस विंड इरोजन इज व्हेरी लेस इन कम्पेअर टू टिल्ट सरफेस. म्हणजेच नांगरणी केलेल्या सरफेस पेक्षा जे न नांगरलेलं शेत आहे त्याच्यावरती जे विंड इरोजन आहे ते तुम्हाला कमी झालेलं दिसून येतं, कारण की ती सॉइल थोड्याफार प्रमाणामध्ये कॉम्पॅक्टेड असते आणि टिल्टेड सॉइल जी आहे त्याच्यामधली सॉइल लूज झालेली असते. सो टिलेज ऑपरेशन जे आहे ते कसे अफेक्ट करतात कळालं तुम्हाला, कारण की आपण जे टिलेज ऑपरेशन केल्यामुळे सॉइल लूज होत असते. देन स्ट्रक्चर, सॉइल विथ सिंगल गेन स्ट्रक्चरलेस, जेच एकतर काही स्ट्रक्चर नसलेली स्ट्रक्चरलेस सॉइल जी आहे इज मोर प्रोन टू विंड इरोजन दॅन ऍग्रिगेट स्ट्रक्चर. आता जर तुम्ही पाहायला गेलं तर आता जी सॉइल स्ट्रक्चर जे आहे, ज्या सॉइल मध्ये डिफरंट स्ट्रक्चर्स असतात तर त्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये विंड इरोजन झालेलं दिसून येतं. सॉरी. अशा प्रमाणे आपण जे सॉइलचे स्ट्रक्चर किंवा टेक्स्चर बघतोय, तर जिथं सिंगल ग्रेन स्ट्रक्चर आहे, म्हणजे एखादी सॉइल ज्याच्यामध्ये ग्रॅव्हल्स पण आहेत, सँड्स पण आहेत, सिल्ट पण आहे, असं मिक्सिंग सॉइल असेल तर तसं नाही. जर तुमची सिंगल ग्रेन स्ट्रक्चर असेल, आता तुम्ही डेझर्टला कन्सिडर केलं तर तिथं सगळीकडे सँडच आहे, म्हणजे एकसारखी सगळी सॉइल आहे. मग तिथं काय होतं की ते लवकर ती सॉइल जी आहे किंवा त्या सॉइलचा जो अपर लेअर आहे तो इझिली बाहेर वाहतो, म्हणजे विंड बरोबर असेल किंवा वॉटर बरोबर असेल तो इझिली डिटॅच होऊन ट्रान्सपोर्ट व्हायला त्यांना सोयीस्कर जातं, म्हणजे ते पटकन त्याचं इरोजन आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट सुद्धा कसे अफेक्ट करतात. सॉइल विथ लो ऑर्गॅनिक मॅटर हॅव्हिंग लो अमाऊंट ऑफ वॉटर स्टेबल ऍग्रिगेट्स दस फॅसिलिटेटिंग विंड इरोजन. आता जर ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट जर त्याच्यामधला लो असेल तर त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट सुद्धा लो असतो किंवा वॉटर होल्डिंग कपॅसिटी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लो दिसून येते आणि त्याच्यामुळे ही जी सॉइल आहे त्याच्यामधले जे ऍग्रिगेट्स आहेत किंवा त्याचे जे आपण म्हणू शकतो की पार्टिकल्स जे आहेत ते लूजली आपल्याला तिथं दिसून येतात आणि त्यामुळे ते काय होतात की इझिली विंड बरोबर वाहून जातात आणि त्यामुळे तिथं जास्त प्रमाणामध्ये विंड इरोजन झालेलं दिसून येतं. सरफेस रफनेस, आता हा जो पॉइंट आहे सरफेस रफनेस म्हणजे सॉइल सरफेस रफ ग्राउंड सरफेस इज मोर रेजिस्टंट टू विंड इरोजन दॅन स्मूथ वन. जर सॉइल सरफेस स्मूथ असेल, तुम्हाला वरती बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये पण सांगितलं होतं की स्मूथ लेअर जर असेल आणि बेअर सरफेस जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इझिली विंड इरोजन झालेलं दिसून येतं. पण जर रफ असेल तर त्या ठिकाणी इझिली सॉइल इरोजन होत नाही, ती थोडी रेजिस्टन्स, ही सॉइल जी आहे ती लवकर डिटॅच जरी झाली तरी ट्रान्सपोर्ट होत नाही, कारण की त्याच्यामध्ये थोडे थोडे ऑब्स्ट्रक्शन्स तिथं येत असतात, कारण की ती रफ सॉइल असते किंवा रफ ग्राउंड सरफेस असतो. प्लांट कव्हर प्रोटेक्ट द सॉइल ऍज प्लांट रूट्स हेल्प इन बाइंडिंग द सॉइल अँड मेक इट लेस ससेप्टेबल टू विंड इरोजन. मग आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण प्लांटेशन आपण करत असतो किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये तिथे जर व्हेजिटेशन असेल तर ते काय करतं की एकतर तुमची सॉइल जी आहे ती रूट्सच्या सहाय्याने काय केली जाते, बाइंड केली जाते किंवा कॉम्पॅक्ट असते आणि त्यामुळे ती लूज नसल्यामुळे ती लेस ससेप्टेबल असते, म्हणजे त्याच्यामध्ये विंड इरोजन
इझिली होत नाही, आपल्याला ते दिसून येतं. म्हणजेच एखादी सरफेस स्मूथ आणि बेअर असण्यापेक्षा जर त्याच्यावरती व्हेजिटेशन असेल तर तिथं कमी विंड इरोजन झालेलं आपल्याला दिसून येतं. देन वेदर कंडिशन्स. Continuous dry weather will increase wind erosion because soil particles are loosened due to lack of moisture. जर तुम्हाला माहिती की जर तिथं हाय टेम्परेचर असेल आणि रेनफॉल कमी असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी सुद्धा कमी असेल, म्हणजेच तिथं ड्राय वेदर आहे, ड्राय कंडिशन्स आहेत, म्हणजेच मॉइश्चर कंटेंट जो आहे सॉइल पार्टिकल मधला तो सर्वात कमी आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळेच ती सॉइल जी असते लूज असते, कॉम्पॅक्ट नसते, आणि त्यामुळे ती इझिली इरोड होत असते. In wet and moist soil, the finer particles are held together, hence no danger of soil erosion by wind. आणि मॉइस्ट किंवा वेट सॉइल असेल तर तिथले जे सॉइल पार्टिकल्स आहेत ते काय केलेलं असतात, एकमेकांना होल्ड केलेलं असतात, बाइंड केलेलं असतं, आणि त्यामुळे ते इझिली इरोड होत नाहीत. देन विंड वेलॉसिटी अँड टर्ब्युलन्स. आता विंड वेलॉसिटी तुम्हाला मग अशी सांगितलेली आहे की विंड जी आहे तर त्याचा जो फ्लो आहे त्याच्यामुळे काय होत असतं की त्याच्यामुळे सुद्धा जे आपले सॉइल पार्टिकल जे आहे ते वाहून जात असतात, आणि त्याचा जर रेट हाय असेल तर तुम्हाला सिव्हिअर कंडिशन मध्ये विंड इरोजन झालेलं तिथं दिसून येतं. आणि देन द रेट ऑफ विंड मुवमेंट अँड इन्फ्लुएन्स इरोजन, म्हणजे जी काही विंड वाहतीये, फ्लो होतीये, त्याचा जो रेट असेल किंवा त्याचं जे स्पीड असेल ते जर हाय असेल तर तुमचं इरोजन जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला झालेलं दिसून येतं. ठीक आहे. थ्रेशोल्ड वेलॉसिटी ही एक टर्म तुम्हाला याच्यामध्ये ऍड झालेली दिसून येईल. आता थ्रेशोल्ड वेलॉसिटी म्हणजे काय? ही एक अशा प्रकारची वेलॉसिटी असते किंवा एक मिनिमम वेलॉसिटी विच, म्हणजे जी सॉइल पार्टिकल्सला मूव्ह करण्याची त्याच्यामध्ये तेवढी कपॅसिटी असते. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की मिनिमम वेलॉसिटी विच हॅव्हिंग द टेंडन्सी टू रिमूव्ह ऑर टू मूव्ह द सॉइल पार्टिकल. ठीक आहे. म्हणजे फॉर इच स्पेसिफिक सॉइल टाइप अँड सरफेस कंडिशन देअर इज अ मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड टू मूव्ह द सॉइल पार्टिकल. म्हणजे वारा तर वाहतोय पण त्याची एक कमीत कमी वेलॉसिटी ठरलेली असते की त्या वेलॉसिटीमध्येच तो वारा त्या पार्टिकलला मूव्ह करू शकणार आहे. ती त्याची एक मिनिमम वेलॉसिटी आहे, त्याची कमीत कमी ती क्षमता आपण त्याला म्हणू शकतो, आणि त्यालाच थ्रेशोल्ड वेलॉसिटी ही एक टर्म आहे. सो तुम्हाला डेफिनेशन जर विचारली तर एक फॉर पर्टिक्युलर स्पेसिफिक सॉइल टाइप अँड सरफेस कंडिशन्स देअर इज अ मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड टू मूव्ह सॉइल पार्टिकल इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड वेलॉसिटी. ओके. जेव्हा आपण सॉइल पार्टिकल्स आता वाऱ्यासोबत वाहणारच आहेत, पण त्याला एक कमीत कमी जी वेलॉसिटी आपण म्हणतो ही गरजेची असते की जेणेकरून ते सॉइल पार्टिकल जे आहे ते मूव्ह केलं जावं यासाठी. वन्स द वेलॉसिटी इज रिच्ड, the quantity of soil moved is dependent upon the particle size and wind velocity itself. म्हणजेच तुम्हाला एकतर थ्रेशोल्ड वेलॉसिटी त्यानं अचीव्ह केली, म्हणजे जिथपर्यंत ते वारा वाहत असेल त्याची वेलॉसिटी तितकीच असेल तर ती काय करणार आहे, आपोआप सॉइल पार्टिकल्सला मूव्ह करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर जर पुढे पाहायला गेलं तर मग डिपेंड्स ऑन अ सॉइल पार्टिकल्स साईज. म्हणजेच एकतर तुम्हाला थ्रेशोल्ड वेलॉसिटी तर आहे तुमच्याकडे, म्हणजे ते पार्टिकल तुम्ही मूव्ह करू शकताच आहे, पण त्याचबरोबर साईज जी आहे त्या पार्टिकलची ती सुद्धा तिथं डिपेंड करत असते. The magnitude of the threshold velocity varies with the soil conditions and nature of the ground surface. आणि हेच जर तुम्ही पाहायला गेलं थ्रेशोल्ड वेलॉसिटी ही व्हॅरी होत असते. आता बघा, पर्टिक्युलर स्पेसिफिक टाइप ऑफ सॉइल सांगितलेलं आहे, म्हणजे समजा जर तिथली पार्टिकल साईज जर जास्त असेल तर त्या विंडला वाहण्यासाठी म्हणजे त्याची स्पीड थोडी तुम्हाला थ्रेशोल्ड वेलॉसिटी हाय लागणार आहे. पार्टिकल जेवढा स्मॉल असेल तेव्हा तो इझिली डिटॅच होणार आहे आणि इझिली ट्रान्सपोर्ट होणार आहे. सो इथं मुवमेंटसाठी लक्षात आलं का की थ्रेशोल्ड वेलॉसिटी गरजेची असते, आणि ती व्हॅरी होत राहते सॉइल कंडिशन नुसार किंवा सॉइल जशी आहे त्यानुसार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ द फॉर द मोस्ट एरोडेबल सॉइल ऑफ पार्टिकल साईज अबाउट 0.1 mm. 0.1 mm पार्टिकल साईज असेल तर ती मोस्ट इरोडेबल सॉइल समजली जाते. म्हणजे 0.1 mm पार्टिकल साईजची जी सॉइल आहे ती इझिली इरोड होऊ शकते विथ required threshold velocity is 16 km/h at a height of 30 cm above the ground. म्हणजेच 16 km/h स्पीडनं जर तो वारा वाहत असेल तर त्याला 0.1 mm पार्टिकल इरोड करणं इझी आहे. आलं लक्षात? म्हणजेच त्या वाऱ्याची कमीत कमी वेलोसिटी 16 km/h असली पाहिजे ऍट हाईट ऑफ 30 सेंटीमीटर अबाव द ग्राउंड, आणि तो वारा ग्राउंड सरफेस पासून 30 सेंटीमीटरच्या हाईटवर असा तो वाहत असला पाहिजे. ठीक आहे. तर या रिक्वायरमेंट्स आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला 0.1 mm ची सॉइल पार्टिकल
ला एरोड करायचं असेल तर त्यावेळी थ्रेशोल्ड वेलोसिटी 16 km/h असली पाहिजे, ते पण 30 सेंटीमीटर अबव द हाईट ऑफ ग्राउंड असली पाहिजे. सरफेस फीचर्स लाईक व्हेजिटेशन or other artificial cover like mulching have the protective effect on wind erosion problems. As surface cover increases the roughness over the land surface and thus reduces the erosive wind force on the land surface. तर आता याच्यामध्ये काय होत असतं, सॉरी, सरफेस फीचर्स मध्ये जर पण पाहायला गेलं तर व्हेजिटेशन आहे. सर्वांना माहितीये पेअर सॉइल पेक्षा व्हेजिटेशन असलेल्या सॉइल मध्ये विंड इरोजन कमी होतं. मग काही ठिकाणी तुम्ही तिथं आर्टिफिशियल कव्हरिंग पण करू शकता, लाईक मल्चिंग. मग मल्चिंग मध्ये तुम्ही काय करू शकता की जे ड्राय स्ट्रॉ असेल किंवा काही ठिकाणी पॉलिथिनचा यूज केला जातो आणि मग ते सॉइल वरती कव्हर केलं जातं. मग अशा प्रकारचं आर्टिफिशियल कव्हरिंग सुद्धा यूज करू शकता किंवा व्हेजिटेटिव्ह कव्हर सुद्धा त्या सॉइल वरती जर असेल तर तिथं तुमचं सॉइलचं विंड इरोजन पासून प्रोटेक्शन केलं जाऊ शकतं. आणि त्याचप्रमाणे तुमचे सॉइलचा जो रफनेस आहे, कारण की स्मूथ सॉइल असेल तर ती इझिली इरोड होत असते, त्यामुळे जर सॉइलचा रफनेस जर इन्क्रीज झाला तर तिथे सुद्धा तुम्ही विंड इरोजन जे आहे ते कंट्रोल करू शकता, रिड्यूस करू शकता. तर आपण हे डिफरंट फॅक्टर्स पाहिले, विंड इरोजन अफेक्ट करणारे जे फॅक्टर्स पाहिले त्याच्यामध्ये आपण मेनली क्लायमेट, सॉइल, त्याच्यानंतर व्हेजिटेशन हे आपण पाहिलं. देन अजून काही त्याच्यामध्ये आपण टिलेजेस असतील किंवा सॉइलचं स्ट्रक्चर असेल, ऑर्गॅनिक कंटेंट असेल, वेदर कंडिशन्स म्हणजेच आपलं जे काही क्लायमॅटिक आहे त्याच्याबद्दल आपण पाहिलं, किंवा विंड वेलोसिटी हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो विंड इरोजनला अफेक्ट करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो आहे तुमच्या विंड इरोजनचा मेकॅनिक्स, म्हणजेच कशा पद्धतीनं विंड इरोजन होत असतं. सो आता पहिले आपण बेसिक इन्फॉर्मेशन विंड इरोजनची पाहिली, त्याच्यामध्ये त्याचे प्रिन्सिपल्स पाहिले, सेकंड मध्ये आपण त्याचे फॅक्टर्स पाहिले, आता थर्ड मध्ये आपण पाहतोय की विंड इरोजन कशा पद्धतीने होत असतं, त्याच्या पाठीमागे नेमकं कोणते मेकॅनिक्स आहे. हा एक सेपरेट क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि जेव्हा पण तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 3 बेसिक फेजेस आहेत त्या एक्सप्लेन करायच्या असतात. ठीक आहे. मग आता जेव्हा पण आपण विंड इरोजन ऑकर झालेलं आहे असं एखाद्या ठिकाणी आपण म्हणतो, तर त्यामध्ये कशा पद्धतीने ते होतं, तर तिथं 3 वेगवेगळ्या फेजेस मधून हे विंड इरोजन झालेलं आपल्याला दिसून येतं. फर्स्ट इज अ इनिशिएशन ऑफ सॉइल मुवमेंट, सेकंड इज अ ट्रान्सपोर्टेशन अँड थर्ड इज अ डिपोजिशन. आता आपण टर्म सॉइल इरोजन मध्ये डिटॅचमेंट पाहिलेली आहे. डिटॅचमेंट म्हणजे एक तर तुमच्या सॉइलची मुवमेंट, म्हणजे सॉइल तिथून मूव्ह होणं किंवा एक सेपरेट होणं त्याचं, ह्याच्यामध्ये विंड इरोजन मध्ये ती टर्म आहे इनिशिएशन ऑफ सॉइल मुवमेंट. आता याच्यामध्ये जेव्हा आपण मेकॅनिक्स पाहतोय त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट movement of soil particle is caused by wind force exerted against or parallel to the ground surface. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे वारा जो आहे तुमच्या ग्राउंड सरफेस वरती पॅरलली वाहत असतो आणि तेव्हाच त्याच्याबरोबर सॉइल पार्टिकल्स जे आहेत ते मूव्ह होतात आणि ट्रान्सपोर्ट केले जातात. आता ह्याच प्रमाणे मग सॉइलची मुवमेंट कशी होते, मग ते ट्रान्सपोर्ट कसे होतात आणि डिपोजिशन कशा पद्धतीने होते याचा आपण स्टडी करणार आहे. द इरोजिव्ह विंड इज टर्ब्युलंट ऍट ऑल हाइट्स एक्सेप्ट व्हेरी क्लोज टू द सरफेस. एकतर पार्टिकल जो आहे तो सरफेस पासून तर त्याला डिटॅच करायचंय, मूव्ह करायचंय, सर्टन हाईट वरती त्याला आपण जम्प अप करत असतो किंवा बाउन्स अप करत असतो आणि त्याच्यानंतर मग त्या वाऱ्याबरोबर ते ट्रान्सपोर्ट होत असतं. अगदी जमिनी लगत वारा वाहताना आपण कधी पाहत नाही. ठीक आहे. जर हाय वेलोसिटी असेल तरच तिथं जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला तिथं दिसून येतं. द लोएस्ट वेलोसिटी ऑकर्स क्लोज टू द ग्राउंड अँड इन्क्रीजेस इन प्रपोर्शन टू द लॉगॅरिथम ऑफ द हाईट अबव द सरफेस. जर तुम्ही पाहायला गेलं एकदम ग्राउंडशी क्लोज अशी एकदम जर तुम्हाला वारा वाहताना पाहायचं असेल तर ती खूप कमी वेलोसिटीमध्ये आणि जास्त वेलोसिटीमध्ये तुम्हाला जर कुठं वारा दिसत असेल तर तो असा वरती थोड्या सर्टन हाईट वरती जर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला विंड वेलोसिटी हाय झालेली दिसून येते. द विंड वेलोसिटी ग्रेडियंट डिटरमाइन्स द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एक्झर्टेड. म्हणजेच जेव्हा पण आता आपण हे विंड वेलोसिटी डिफरन्स बघतोय किंवा ग्रेडियंट बघतोय, काही ठिकाणी वेलोसिटी जास्त असते, काही ठिकाणी वेलोसिटी कमी असते. सर्टन हाईट वरती जसं जसं वरती जाऊ तसं पण तुम्हाला तिथं वेलोसिटी मध्ये चेंजेस झालेले दिसून येतात आणि जशी वेलोसिटी चेंज होते तसं त्या विंडच्या मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मध्ये सुद्धा तुम्हाला चेंज झालेला दिसून येतं, म्हणजेच तो फोर्स सुद्धा चेंज होतो.
लो वेलोसिटी असेल तर त्याचा फोर्स कमी असणार आहे आणि हाय वेलोसिटीमध्ये त्याचा फोर्स जास्त असणार आहे. म्हणजे पार्टिकल साईजला मूव्ह करण्यासाठीचा जो फोर्स तयार होतो त्याच्यामध्ये तो सुद्धा तिथं अफेक्ट करत असतोय. Movement of soil particle is initiated when the pressure caused by the moving fluid against the particle overcome the force of gravity and inertia. आता याच्यामध्ये ही जी हा जो फोर्स एक्झर्ट होतोय ड्यू टू द विंड वेलॉसिटी हा तुमच्या ग्रॅव्हिटी अगेन्स्ट असणार आहे. म्हणजे एक तर तुमचा सॉइल पार्टिकल सरफेसवरती असणार आहे त्याच्यावरती एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स अफेक्ट करत असतोय आणि मग त्याच्यावरतीच तुम्हाला विंड जी आहे ती त्याच्यावरून वाहताना त्याचा एक सेपरेट फोर्स एक्झर्ट त्याच्यावरती केला जातो जेणेकरून ती सॉइल पार्टिकल जे आहे ते मूव्ह व्हावी. म्हणजेच एक प्रकारे काय म्हणू शकतो की त्या विंडला एक इनिशिएटेड प्रेशर गरजेचं असतं जेणेकरून तुमची सॉइल पार्टिकलला मूव्ह करता यावं यासाठी. आणि अगेन्स्ट ग्रॅव्हिटी फोर्स किंवा इनर्शिया जो आहे, इनर्शिया तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जेव्हा एखादा पार्टिकल मोशन मध्ये असतं सॉरी जेव्हा एखादा पार्टिकल आपण आता इनर्शिया आणि हे जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघतोय म्हणजे एखादा पार्टिकल मोशन मध्ये असताना म्हणजे त्याची एक टेंडन्सी आपण म्हणू शकतो की ते एक तर फ्लो मध्ये असेल तर त्याच्या फ्लो मध्येच राहतं किंवा एकदम सेटल पोझिशन मध्ये असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही, ते अनचेंज पोझिशन मध्येच रिमेन करतं. ठीक आहे. मग हा जो फोर्स आहे म्हणजे त्या पार्टिकलला त्या इनर्शिया मधून किंवा त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून त्याला सेपरेट करायचंय, मूव्ह करायचंय, तर त्या फ्लुइडला एक त्या टाईपचं किंवा तेवढं प्रेशर इनिशिएट करणं गरजेचं असतं आणि मग त्याच्यानंतरच ती काय होत असते सॉइल पार्टिकलची मुवमेंट होत असते. आता याच्यामध्ये इनिशिएशन ऑफ मुवमेंट ओके त्याच्यामध्ये बघा द पार्टिकल आर फर्स्ट डिटॅच्ड फ्रॉम देअर प्लेस बाय द ऍक्शन ऑफ विंड and the detached particle are then ready for movement by the wind forces. After the initiation of movement, soil particle are moved or transported by the distinct mechanism. आता फर्स्ट जेव्हा इनिशिएशन आपण सांगितलेलं आहे तर त्याची जी मुवमेंट आहे ती कशा पद्धतीने होते, एक तर ज्या प्लेसवरती तुमचं सॉइल पार्टिकल आहे त्याला त्या प्लेस वरून डिटॅच केलं जातं बाय द ऍक्शन ऑफ विंड. नंतर त्या विंडच्या फोर्स थ्रू त्या डिटॅच झालेल्या पार्टिकलला रेडी केलं जातं मुवमेंटसाठी आणि नंतर ते पार्टिकल मूव्ह होतं किंवा एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसकडे ट्रान्सपोर्ट होतं आणि त्याच पद्धतीने मग तुमची मुवमेंट त्या पार्टिकलची झालेली तुम्हाला दिसून येतं. ठीक आहे. नंतरचा जो फेज आहे ती आहे ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय होत असतं, द ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉइल पार्टिकल आर ऑफ 3 डिस्टिंक्ट टाइप ऑफ ऑकर डिपेंडिंग अपॉन साइज ऑफ द सॉइल पार्टिकल. आता हे ट्रान्सपोर्टेशन सुद्धा जे आहे ते डिफरंट फेजेसमध्ये किंवा डिफरंट टाइप्स मध्ये होत असतं. काही ठिकाणी रोलिंग होत असतं, काही ठिकाणी जम्पिंग होत असतं, काही ठिकाणी सस्पेन्शन होत असतं. ठीक आहे, हे पण तुम्हाला पुढे स्टडी आहे. सस्पेन्शन, सॉल्टेशन, surface creep are the 3 types of soil movement or transportation which occur during the wind erosion. सो सेकंड फेज जी आहे ती आहे ट्रान्सपोर्टेशनची इनिशियल मुवमेंट नंतर. मग त्याच्यामध्ये सॉल्टेशन थ्रू किंवा सस्पेन्शन थ्रू किंवा सरफेस क्रीप थ्रू ही मुवमेंट होत असते. हे पण सर्व त्या साईज वरती डिपेंड असतं, त्या पार्टिकलच्या साईज वरती. म्हणजे पार्टिकल साईज कशी आहे त्यानुसार तो सस्पेन्शन मध्ये मूव्ह होणार आहे, सॉल्टेशन मध्ये होणार आहे का सरफेस क्रीप मध्ये मूव्ह होणार आहे हे त्याच्यावरती ठरत असतं. देन थर्ड इज अ डिपोजिशन. डिपोजिशन मध्ये काय होत असतं की जो तुमचा पार्टिकल ट्रान्सपोर्ट झालेला आहे तो एका ठिकाणी जाऊन दुसऱ्या प्लेसवरती सेटल होत असतो. Deposition of soil particle occurs when the gravitational force is greater than the force holding by particle in the air. जर तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या पार्टिकल मूव्ह होत असतानाचे जे फोर्स आहे त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर ऑफकोर्स तो पार्टिकल जो आहे तो सेटल डाऊन होणार आहे ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच तेव्हा त्याचं डिपोजिशन होणार आहे. आणि जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे मात्र वेलोसिटीचा विंडचा जो वेलोसिटी आहे ती हायच असेल किंवा त्याचा फोर्स हायच असेल तर अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते त्याला मूव्ह करत राहणार आहे. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर जास्त असेल तर ते त्याला जमिनीवरती सेटल करून घेणार आहे किंवा तो पार्टिकल जो आहे तो होल्ड केला जाणार आहे बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मग तो पार्टिकल सेटल झाला की त्याला आपण डिपोजिशन असं म्हणतो. दिस जनरली हॅपन्स वेन देअर इज अ डिक्रीज इन विंड वेलोसिटी कॉज्ड बाय वेजिटेशन ऑर अदर फिजिकल बॅरियर्स. आता हे कधी होतं, जेव्हा पण त्या विंड वेलोसिटीला वाहताना मध्ये काही ऑब्स्ट्रक्शन्स आले लाईक व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स और फिजिकल बॅरियर्स तर त्या ठिकाणी काय होतं
की त्या विंडची वेलोसिटी कमी झाली. विंडची वेलोसिटी कमी झाली म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्या अगेन्स्ट हाय असेल आणि त्यामुळेच तो पार्टिकल जे आहे ते सेटल होत असतो. अशा पद्धतीने त्याचं डिपोजिशन केलं जातं. ठीक आहे. तर जेव्हा आपण डिपोजिशन किंवा ट्रान्सपोर्टेशन आणि ह्या ज्या काही टर्म्स आपण बघतोय, जेव्हा पण तुम्ही मेकॅनिक्स सांगताय विंड इरोजनचं, तर त्याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट फेजेस आल्या. आता त्या 3 इम्पॉर्टंट फेजेस मधली जी सेकंड टर्म आहे ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यामध्ये आपण 3 नवीन नावं पाहिली, सस्पेन्शन, सॉल्टेशन आणि सरफेस क्रीप. एक तर तुम्हाला माहिती की एक तर फर्स्ट इनिशियल मुवमेंट व्हावी लागते, देन ट्रान्सपोर्टेशन, देन डिपोजिशन. ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते पार्टिकल साईज नुसार डिफरंट टाइप्स मध्ये होत असतं. मग त्याच्यामध्ये सस्पेन्शन, सॉल्टेशन आणि सरफेस क्रिप्स हे जे टाइप्स आहेत ते आपण आता बघणार आहे खाली. ठीक आहे. आता जर स्मॉलेस्ट डिटॅच असेल इनटू सस्पेन्शन, आता जेव्हा एक एक करत आपण जाऊया. आता फर्स्ट आहे सस्पेन्शन. ट्रान्सपोर्टेशन जेव्हा आपण एक्सप्लेन करतोय त्याच्यामध्ये 3 टाइप्स एक्सप्लेन करतोय बाय द अकॉर्डिंग टू द साइज ऑफ सॉइल पार्टिकल. ठीक आहे. बघा, कन्फ्युजन करू नका. ट्रान्सपोर्टेशन मध्ये कशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन होतं. फर्स्ट इज अ सस्पेन्शन. इट ऑकर्स when very fine dirt and dust particle are lifted into the atmosphere. इथं बघा सांगितलेलं आहे लेस देन 0.1 mm. 0.1 mm पेक्षा पण बारीक साईज असलेले जे पार्टिकल्स आहेत ते सस्पेन्शन मध्ये आपण ऑकर करत असतोय. म्हणजे जे एकदम फाईन डर्ट आणि डस्ट पार्टिकल्स जे आहेत ते सस्पेन्शन मध्ये येतात. ठीक आहे. दीज पार्टिकल्स कॅन बी कॅरीड व्हेरी हाय अँड बी ट्रान्सपोर्टेड ओव्हर व्हेरी लॉंग डिस्टन्स इन द ॲटमॉस्फिअर बाय द विंड. आता एकतर हे खूप हलके, खूप कमी साईज आहे या पार्टिकल्सची. मग हे जेव्हा मूव्ह होतं, ट्रान्सपोर्ट करते वेळी खूप हाय वरती म्हणजे अशा उंचावरती त्याला कॅरी केलं जातं आणि लांब पर्यंत म्हणजे खूप लॉंग डिस्टन्स पर्यंत त्याला ट्रान्सपोर्ट करता येतं. कारण की ती साईज कमी आहे, त्याची साईज पार्टिकल छोटी आहे, हलकी आहे ती आणि त्यामुळे ते फाईन पार्टिकल्स किंवा ती जी डस्ट आहे त्याला लांबपर्यंत आपण कॅरी करू शकतो. Soil movement by suspension is the most easiest to recognize among the 3 forms of movement. म्हणजे तुम्हाला जर इझिली पाहायचं असेल तर तुम्हाला ते डस्ट जी आहे ती हवेमध्ये दिसून येते आणि ती इझिली रिकॉग्नाइज करता येण्यासारखी स्टेज आहे किंवा सस्पेन्शन हे तुम्हाला इझिली रिकॉग्नाइज करता येते कारण की तुम्हाला ते हाईट वरती कॅरी करताना दिसतं ना. द सॉइल पार्टिकल्स ऑफ लेस दॅन 0.1 mm साइज आर सब्जेक्टेड टू सस्पेन्शन अँड अराउंड 3 to 40% ऑफ सॉइल वेज are carried by the suspension method of soil transport under the wind erosion. आणि अशा पद्धतीचे जे 0.1 mm पेक्षा कमी साईज असलेले पार्टिकल्स आहेत ते अप्रॉक्सिमेटली 3 to 40% एवढं सॉइल वेट कॅरी केलेलं तुम्हाला दिसून येतं. कारण की सॉइल पार्टिकलच एवढे हलके आहेत की ते तुम्हाला इझिली हाईट वरती कॅरी करता येतात आणि लॉंग डिस्टन्स पर्यंत त्याला कॅरी करता येतात. ही झाली फर्स्ट टर्म सस्पेन्शन. ह्याच्यामध्येच लक्षात आलं का सॉइल पार्टिकल जी आहे जी लहान असते 0.1 mm पेक्षा कमी असते म्हणजेच डस्ट आणि डर्ट पार्टिकल जे आहेत व्हेरी फाईन पार्टिकल्स सस्पेन्शन मध्ये ऑकर करत असतात. नेक्स्ट जी आहे ती सॉल्टेशन. सॉल्टेशन मध्ये साईज थोडी इन्क्रीज होते 0.1 to 0.5 mm पर्यंतचे जे पार्टिकल्स आहेत ते सॉल्टेशन स्टेज मध्ये येतात. द मेजर फ्रॅक्शन ऑफ सॉइल मुवमेंट बाय द विंड इज थ्रू द प्रोसेस ऑफ सॉल्टेशन. आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर जास्त प्रमाणामध्ये अप्रॉक्सिमेटली 50 to 75% ऑफ सॉइल वेट इज कॅरीड ड्यू टू द सॉल्टेशन प्रोसेस. Saltation movement is caused by pressure of wind on soil particle as well as by the collision of the particle with other particles. सॉरी. आता ही जी सेकंड टर्म आहे तर त्याच्यामध्ये बघा ही सॉल्टेशन मुवमेंट मध्ये पार्टिकल साईज आहे 0.1 to 0.5 mm आणि याच्यामध्ये काय होत असतं हाईट वरती ते होतात म्हणजे त्याला कॅरी केलं जातं पण साईज तशी पाहायला गेली तर ऍज कम्पेअर टू सस्पेन्शन स्टेज सॉल्टेशन स्टेज मधल्या पार्टिकलची साईज हाय आहे आणि मग तिथं काय होतं की ते वरती उचलले जातात आणि पूर्ण खाली फॉल्स होतात म्हणजे इथं बाउन्सिंग किंवा जम्पिंग सिरीज तुम्हाला झालेली दिसून येतं. आता सस्पेन्शन मध्ये काय होत होतं हलका पार्टिकल साईज कॅरी केला आणि तो लॉंग डिस्टन्स पर्यंत त्याला ट्रान्सपोर्ट केला पण इथं तसं होत नाहीये. इथं काय होतं की एक तर बाउन्सिंग होते किंवा जम्पिंग होते म्हणजे सेरीज ऑफ बाउन्सेस ऑर जम्प्स आर considered in a saltation process. Soil particles moved in the process of saltation can cause severe damage to the soil surface and vegetation. ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर एकतर साईज पार्टिकल्स सुद्धा हाय ते पार्टिकल्स
वाऱ्याबरोबर ती बाउन्सअप होणार आहेत, जम्पअप होणार आहेत आणि अशा ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सिव्हिअर डॅमेज झालेलं दिसून येतं. सॉइल सरफेसवरचा जो लेअर असेल तो तुम्हाला तिथं डॅमेज झालेला दिसून येतो इन सॉल्टेशन प्रोसेस. दे ट्रॅव्हल अप्रॉक्सिमेटली 4 टाइम्स लॉंगर इन डिस्टन्स दॅन द हाईट. जेवढ्या हाईट वरती ते उचलले जातात त्याच्यापेक्षा 4 टाइम्स लॉंगर ते काय केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. ठीक आहे, म्हणजे समजा 1 सेंटीमीटर ते बाउन्स अप झाले असतील तर 4 सेंटीमीटर त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालेलं तुम्हाला दिसून येतं ऍज अ लेंथ. When they strike the surface again, they either bounce back into the air or knock other soil particle from the soil mass into the air. एकतर ते छोट्या हाईट वरती उचलले जातात, लॉंग त्याच्या कंपॅरिझन मध्ये 4 टाइम्स लॉंगर ट्रॅव्हल केले जातात. त्याच्यानंतर ते जेव्हा परत खाली पडतात, फॉल्स होतात, तर ते एकतर परत बाउन्सअप होतात किंवा एखाद्या दुसऱ्या सॉइल पार्टिकल वरती कॉलिजन होतं त्याचं आणि कॉलिजन झाल्यामुळे पुन्हा ते बाउन्सअप होतात किंवा जम्पअप होतात. म्हणजे अशा प्रमाणे तो पडणारा पार्टिकल आणि खाली सेटल असलेला पार्टिकल ते दोघांचं सुद्धा काय होतं, कोलेजन होऊन बाउन्सिंग होतं किंवा जम्पिंग तिथं होत असतं. अशा पद्धतीने तुम्हाला तो सॉइल मास जो आहे तो रिमूव्ह झालेला तिथून दिसून येतं. म्हणजे जर पाहायला गेलं तर ऍज कम्पेअर टू सस्पेन्शन 50 ते 75% वेट ऑफ सॉइल जे आहे ते सॉल्टेशनमुळेच रिमूव्ह झालेलं तुम्हाला दिसून येईल. The height of jump varies with the size and density of the soil particle, the roughness of the soil surface and velocity of wind. आता ही जी मी हाईट सांगितली की एवढ्या हाईट वरती ते कॅरी केलं जाणार आहे आणि नंतर त्याच्या 4 टाइम्स ते ट्रान्सपोर्ट केलं जाणार आहे. पण हे पण त्याच्या साईज वरती त्या सॉइल पार्टिकलची डेन्सिटी किती आहे, एकतर ते सॉइल सरफेस जी आहे ती रफ आहे की स्मूथ आहे आणि विंड वेलोसिटी किती आहे, त्याची कमीत कमी थ्रेशोल्ड वेलोसिटी सुद्धा त्यानं अचीव केली पाहिजे. त्याच्यानुसारच त्याचं काय होत असतं की ते जम्पिंग ची जी हाईट आहे ती त्याच्यावरून ठरत असते, म्हणजे किती उंचापर्यंत ते कॅरी केलं जाणार आहे. तर ही झाली सॉल्टेशनची स्टेप, ज्याच्यामध्ये 0.1 to 0.5 mm साईज पार्टिकल जे आहेत ते बाउन्सअप किंवा जम्पअप केले जातात. व्यवस्थित टर्म लक्षात ठेवा. सस्पेन्शन मध्ये काय होतात, एक तर ते तरंगतातच, म्हणजे एखाद्या सर्टन हाईट वरती त्याला कॅरी केलं जातं आणि पुन्हा लांबपर्यंत असं त्याला ट्रान्सपोर्ट केलं जातं. सॉल्टेशन मध्ये काय होतं की बाउन्सअप होतं, म्हणजे थोड्या वेळासाठी उचललं जातं आणि परत खाली ते फॉल्स होत असतं. परत याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स सांगू शकता की पार्टिकल साईज 0.1 mm पेक्षा कमी असेल तर तिथं सस्पेन्शन स्टेज येते, 0.1 to 0.5 mm असेल तर सॉल्टेशन स्टेज येते. आणि नंतरची जी टर्म आहे ती आहे सरफेस क्रीप. आता याच्यामध्ये काय होतं बघा, पार्टिकल साईज इन्क्रीज होते. एक तर तुमची पार्टिकल साईज 0.5 to 2 mm इतकी असते, म्हणजेच याच्यामध्ये पार्टिकल साईज हेवी झाली. The large particles which are too heavy to be lifted into the air are moved through the process of surface creep. इथं तर काय झालं, पार्टिकल साईज इन्क्रीज झाली, म्हणजे तुम्हाला तो पार्टिकल कॅरी करणं किंवा त्याला वरती उचलणं, लिफ्टअप करणं थोडंसं हेवी गेलं, त्याच्यामुळे इथं सरफेस क्रिपिंग होत असतं. आता सरफेस क्रिपिंग मध्ये काय होतं की एकतर रोलिंग होत असतं, म्हणजे जे पार्टिकल्स आहेत ते काय होतात रोल होतात सरफेसवर. सॉरी. तर इथं सरफेस क्रिप मध्ये रोलिंग लक्षात ठेवा टर्म, म्हणजे सरफेस वरती तो पार्टिकल असा उंचावरती उचलला जात नाही, रोल रोल होत ट्रान्सपोर्ट केला जातो. इन दिस प्रोसेस largest of the erosive particles having diameter between 0.5 to 2 mm are transported around 5 to 25% of total weight of soil and carried in the fashion. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 0.5 to 2 mm पर्यंतच्या पार्टिकल साईजचे जे सॉइल पार्टिकल्स आहेत ते सेपरेट केले जातात किंवा ट्रान्सपोर्ट केले जातात. पण याच्यामध्ये जम्पिंग होत नसून रोलिंग होत असतं, कारण की इथं थोडंसं लिफ्टिंगसाठी हेवी जातं. हे पार्टिकल हेवी असल्यामुळे तिथं काय होतं की रोलिंग होतं. आणि याचं जर वेट पाहायला गेलं तर अप्रॉक्सिमेटली 5 to 25% सॉइल वेट जे आहे ते तुम्हाला सरफेस क्रीप थ्रू ट्रान्सपोर्ट झालेलं दिसून येतं. सो अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन मधले हे 3 टाइप जे आहेत ते झालेले, तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. आता काही ठिकाणी जर पाहायला गेलं तर हे सरफेस क्रीप असेल, सॉल्टेशन असेल, सस्पेन्शन असेल, याच्यामध्ये विंड वेलोसिटी सुद्धा खूप मॅटर करत असते. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ सॉइल मूव्ड और ट्रान्सपोर्टेड डिपेंड ऑन द सॉइल पार्टिकल डायमीटर अँड द डिफरन्स इन थ्रेशोल्ड अँड ऍक्च्युअल विंड वेलोसिटी. आता हे जस्ट एक इन्फॉर्मेटिव्ह आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये काय होतं बघा की विंड वेलोसिटी जी आहे
थ्रेशोल्ड वेलोसिटी तर तुम्हाला सांगितलं की कमीत कमी त्या पार्टिकलला लिफ्ट अप करण्यासाठी लागणारी वेलोसिटी आहे आणि ऍक्च्युअल विंड वेलोसिटी किती आहे त्याच्यावर, त्या डिफरन्सवरती किंवा तुमच्या पार्टिकलची साईज जी आहे किंवा त्याचं जे डायमीटर आहे त्याच्यावरती ठरतं की किती अमाऊंट ऑफ सॉइल ट्रान्सपोर्ट केली जाईल. ठीक आहे. मग आता याच्यासाठी काही फॉर्म्युला आहे, जस्ट इक्वेशन एक आहे. आता क्वांटिटी ऑफ सॉइल मूव्ड इज इक्वल टू व्ही मायनस व्ही टी एच म्हणजे थ्रेशोल्ड वेलोसिटी आणि जो व्ही आहे त्याचा अर्थ आहे ऍक्च्युअल विंड वेलोसिटी, म्हणजे तुमची ऍक्च्युअल विंड वेलोसिटी किती आहे मायनस थ्रेशोल्ड वेलोसिटी रेस टू 3 डिवायडेड बाय डी रेस टू 0.5. आता डी म्हणजेच तुमची पार्टिकल साईज. एक इक्वेशन आहे, कधी जास्त एवढं त्याच्यावरती प्रॉब्लेम वगैरे नाही विचारला जात, पण विचारला तरी तुम्हाला त्याच्यावरती सांगता यायला पाहिजे. एक तर तुम्हाला गिवन असणार आहे विंड वेलोसिटी आणि थ्रेशोल्ड वेलोसिटी किंवा पार्टिकल साईज. जस्ट फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही ह्या सर्व इन्फॉर्मेशन फिलअप केली तर तिथली किती क्वांटिटीमध्ये सॉइल मूव्ह झाली किंवा ट्रान्सपोर्ट झाली हे कॅल्क्युलेट करण्यासाठीचं हे इक्वेशन आहे. इथं मध्ये इक्वलचं साईन राहिलेलं आहे. क्वांटिटी ऑफ सॉइल मूव्ड इज इक्वल टू व्ही मायनस व्ही टी एच रेस टू 3 अपॉन डी रेस टू 0.5. जस्ट लक्षात ठेवा, व्ही इज विंड वेलोसिटी, व्ही टी एच इज थ्रेशोल्ड वेलोसिटी अँड डी इज अ पार्टिकल डायमीटर. ओके, इन्फॉर्मेटिव्ह टर्म म्हणून लक्षात ठेवा. आता जेव्हा आपण हे विंड इरोजनचे मेकॅनिक्स पाहतोय, मेकॅनिक्स मधल्या ह्या 3 टर्म्स आहेत, 3 फेजेस आहेत, इनिशियल सॉइल मुवमेंट, ट्रान्सपोर्टेशन आणि डिपोजिशन. ट्रान्सपोर्टेशन मधले 3 टाइप्स पाहिले, सस्पेन्शन, सरफेस क्रीप आणि सल्टेशन. ठीक आहे, साईज पार्टिकल नुसार तुम्हाला ते व्यवस्थित एक्सप्लेन करता यायला पाहिजे. ठीक आहे, मेकॅनिक्स ऑफ विंड इरोजन आपण पाहिलं की कशा पद्धतीनं विंड इरोजन होत आहे आणि साईज पार्टिकल्स जे आहेत, सॉइल पार्टिकलची जी साईज आहे ती कशी अफेक्ट करते आणि कशा पद्धतीनं त्याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे मॅनेजमेंट ऑफ विंड इरोजन. आता हे सर्व विंड इरोजन होत आहे, झालेलं आहे, पण आपल्याला ते काय केलं पाहिजे, कंट्रोल केलं पाहिजे. आणि मग त्याचा कंट्रोल करण्यासाठी, त्याचे प्रॉपर मॅनेजमेंटसाठी कोणते कोणते फॅक्टर यूज केले जातात तर ते पहा. एकतर क्रॉप रेसिड्यूज, सॉइल रफनेस, सॉइल मॉइश्चर, बॅरियर्स, टेरेस फार्मिंग, कंटूर फार्मिंग, हे सर्व काय केले जातात मॅनेजमेंट मध्ये आपण यूज करतो. अजूनही मेथड्स आहेत लाईक व्हेजिटेटिव्ह मेजर्स, टिलेज मेजर्स, कन्झर्वेटिव्ह मेजर्स, मेकॅनिकल मेजर्स एटसेट्रा. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा, विंड इरोजनला मॅनेज करण्यासाठी एक तर तुमचे सॉइल जे आहे, आपण सांगितलं होतं की स्मूथ सॉइल इझिली इरोडेबल असते. मग तिथं तुम्ही काय केलं पाहिजे, सॉइलचा रफनेस इन्क्रीज केला पाहिजे. सॉइल मधलं मॉइश्चर कमी असेल तर इझिली इरोड होत असते, सो तिथले मॉइश्चर कंटेंट इन्क्रीज केला पाहिजे. मग त्याच्यावरती बॅरियर्स टाकले पाहिजेत, मग फिजिकल बॅरियर्स असतील किंवा व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स असतील. व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स म्हणजे तुम्हाला तिथे व्हेजिटेशन केलं गेलं पाहिजे. त्याच पद्धतीनं टेरेस फार्मिंग किंवा कंटूर फ्लोईंग्स वगैरे जर तुम्ही ह्या टर्म्स ज्या आहेत तर त्या पाहिल्या तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं विंड इरोजनचं कंट्रोल केलं जातं ते आपण पुढे बघणार आहे. आता जे विंड इरोजनच्या कंट्रोलमध्ये जे मेजर्स आहेत त्याचे 4 टाइप्स पडतात, व्हेजिटेटिव्ह मेजर्स, टिलेज मेजर्स, कन्झर्वेशन मेजर्स आणि मेकॅनिकल मेजर्स. आता एक एक त्याच्यामध्ये बघूया. फर्स्ट, व्हेजिटेटिव्ह मेजर मध्ये काय केलं जातं, व्हेजिटेटिव्ह मेजर्स कॅन बी यूज टू रफन द होल सरफेस अँड प्रिव्हेंट एनी सॉइल मुवमेंट. एक तर तुमचा जो सरफेस आहे, सॉइल सरफेस, तो जर स्मूथ असेल आणि त्याच्यावरती जर व्हेजिटेशन केलं तर ती सॉइल रफ होते आणि एक तर तुमची सॉइल मुवमेंट आहे त्याला प्रिव्हेंट केलं जातं, कारण व्हेजिटेशनमुळे तिथं कव्हरिंग तयार झालेलं आहे. क्रॉप रेसिड्यूज लेफ्ट ऑन द सॉइल सरफेस प्रोटेक्ट द सॉइल अगेन्स्ट विंड इरोजन बाय इन्क्रीजिंग द सरफेस रफनेस. मग असे सांगितल्याप्रमाणे व्हेजिटेटिव्ह कव्हर असेल किंवा फिजिकल कव्हर तुम्ही त्याच्यावरती काही वेगळे आर्टिफिशियल कव्हर करत असाल, आर्टिफिशियल कव्हर मध्ये मल्चिंग ही जी टर्म आपण वापरली, म्हणजेच क्रॉप रेसिड्यूज किंवा ड्राय स्ट्रॉ मटेरियल जे आहे ते आपण त्या सॉइल वरती स्प्रेड करत असतोय, म्हणजेच त्या सॉइलचा रफनेस इन्क्रीज करतोय आणि त्यामुळे ती सॉइल जी आहे ती मूव्ह होण्यापासून आपण त्याला वाचवतोय. सो इट इज अ व्हेजिटेटिव्ह मेजर किंवा मल्चिंग मध्ये आपण सांगू शकतो की क्रॉप रेसिड्यूजचा सुद्धा तुम्ही रफनेस साठी यूज करू शकता. Maintaining mixture of standing stock and crop residue on the soil surface is the most effective practice to control wind erosion. म्हणजेच तुमच्या त्या सॉइल सरफेस वरती काय करायचंय, एकतर स्टॉक म्हणजेच तुमचं जे काय म्हणू शकतो आपण, वाळलेलं गवत म्हणू शकतो आपण त्याला, तर ते स्टॉक असेल किंवा तो जो कणीस वगैरे त्या ह्याचं काढल्यानंतर, म्हणजे जे काही पीक असेल तुमचं आणि त्याच्यानंतर जे काही क्रॉप रेसिड्यू राहतं किंवा ते जे स्टँडिंग स्टॉक्स असतं तर त्याला आपण काय करायचं, स्प्रेड करायचं तिथंच,
जमिनीवरती त्या, आणि त्याच्यामुळे ती लूज सॉइल जी आहे ती कव्हर केली जाते आणि त्यामुळे मग ते विंड इरोजन थ्रू त्याचं मुवमेंट होत नाही. विंड इरोजन डिक्रीज इन डायरेक्ट प्रोपोर्शन विथ द अमाऊंट ऑफ रेसिड्यू प्रेझेंट ऑन द सरफेस सॉइल सरफेस. जेवढा जास्त रेसिड्यू त्याच्यावरती तुम्ही स्प्रेड केलं असेल तेवढं तुमचं विंड इरोजन कमी झालेलं तुम्हाला दिसून येईल. रेसिड्यू reduce wind erosion by altering the wind velocity profile near the soil surface by absorbing the wind energy and thereby increasing the threshold wind velocity required to cause the soil erosion. एक तर तुम्ही इथं रफनेस इन्क्रीज केला बाय द स्प्रेडिंग क्रॉप रेसिड्यूज, आणि त्याच्यामुळे काय होतं, एक तर सॉइल सरफेसच्या जवळची जी माती आहे किंवा ती जी सॉइल आहे ती इझिली इरोड होत नाही, त्याला अल्टरिंग केलं जातं. एकतर विंड वेलोसिटी जी आहे, त्याची विंड एनर्जी जी आहे ती सुद्धा त्या क्रॉप रेसिड्यू मध्ये ऍब्सॉर्ब केली जाते. एकतर त्याच पद्धतीनं ऑब्स्ट्रक्शन तयार झाल्यामुळे थ्रेशोल्ड वेलोसिटी त्याची कमी केली जाते आणि त्याची थ्रेशोल्ड वेलोसिटी कमी झाल्यामुळे त्याला पार्टिकलला मूव्ह करता येत नाही. स्टँडिंग स्टॉक्स आर ऍट लिस्ट 5 times मोर इफेक्टिव्ह फॉर कंट्रोलिंग विंड इरोजन दॅन फ्लॅट रेसिड्यूज. म्हणजे जर तुम्ही पाहायला गेलं, जर फ्लॅट सरफेसवर म्हणजे सरफेसवरती जर तुम्ही फ्लॅटली रेसिड्यूज जर स्प्रेड करत असाल, त्याच्यापेक्षा स्टँडिंग स्टॉक्स जर असेल तर त्याच्यावरून तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये विंड इरोजन कंट्रोल केलेला दिसून येतं, कारण की विंड जी आहे ती सर्टन हाईट वरून वाहत असते. मग जर स्टॉक्स जर स्टँडिंग असेल तर तिथला जो वाऱ्याचा फ्लो आहे तो तिथं बेअर केलं जातं त्याला, किंवा स्टॉप केलं जातं, एक प्रकारे त्याला कव्हरिंग केलं जातं. ठीक आहे, म्हणजे फ्लॅट रेसिड्यू टाकण्यापेक्षा जर तुम्ही स्टँडिंग स्टॉक जर तिथं प्लेस केले तर तुम्हाला ऍज कम्पेअर टू फ्लॅट रेसिड्यू 5 times इफेक्टिव्ह वर्क केलेलं तुम्हाला तिथं दिसून येतं की विंड इरोजन कंट्रोल झालेलं दिसून येतं. द इफेक्टिव्हनेस ऑफ स्टँडिंग स्टॉक डिपेंड ऑन द नंबर ऑफ स्टेम, डेन्सिटी ऑफ स्टेम अँड डायमीटर ऑफ स्टेम. म्हणजे जे कुठलं क्रॉप तुम्ही त्याच्यामध्ये युज करणार आहे, मग ते किती प्रमाणामध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहे, त्याची डेन्सिटी किती आहे आणि त्या स्टेमचं डायमीटर किती आहे ह्याच्यावरती ठरतं की ते किती इफेक्टिव्ह राहणार आहे. ठीक आहे. देन द स्लोली डिकम्पोजिंग residue mulch cover enhance formation of stable soil aggregate and accumulate the soil organic matter. आणि आता हे जे तुम्ही स्टॉक मटेरियल जे त्याच्यावरती कव्हर केलेलं आहे ते नंतर डिकम्पोजिट होणार आहेत, म्हणजे हे रेसिड्यूज आहेत ना, मग त्याचं डिकम्पोजिशन झाल्यावरती ते पुन्हा हळूहळू त्याचं पुन्हा एक ऑर्गॅनिक मॅटर, सॉइल ऑर्गॅनिक मॅटर तुम्हाला तिथे तयार झालेलं दिसून येईल, किंवा ते खत जे तयार होणार आहे सॉइल ऍग्रिगेट मध्ये, तर ते ऑर्गॅनिक मॅटर्स तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल होणार आहेत, न्यूट्रिएंट्स त्याच्यामधून तुम्हाला परत अवेलेबल होणार आहेत. सो तुमचं सॉइलची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती सुद्धा तुम्हाला इन्क्रीज झालेली नंतर दिसून येणार आहे बाय द मेजर ऑफ व्हेजिटेटिव्ह मेजर्स विच आर युज्ड फॉर कंट्रोलिंग द विंड इरोजन. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एकतर विंड इरोजन पण आपण कंट्रोल करतोय कव्हरिंग करून, आणि त्याच पद्धतीने नंतर डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याचा सुद्धा आपल्याला एक ऑर्गॅनिक मॅटर्स किंवा न्यूट्रिएंट्स त्याच्या थ्रू आपल्याला अवेलेबल होणार आहेत. हा झाला फर्स्ट मेजर. नेक्स्ट इज अ टिलेज प्रॅक्टिस किंवा टिलेज मेजर. द टिलेज प्रॅक्टिस सच एज अ प्लोईंग आर इम्पॉर्टंटली अडॉप्टेड फॉर कंट्रोलिंग विंड इरोजन. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर एक तुम्ही प्रॉपर फ्लोईंग जर करत असाल तर तुम्ही विंड इरोजनचं प्रॉपर कंट्रोलिंग करू शकता. दीज पार्टिकल्स शुड बी कॅरीड आउट this practice should be carried out before the start of wind erosion. Flowing before the rainfall helps the moisture conservation, roughing the surface to prevent wind erosion. एकतर टिलेज जेव्हा तुम्ही करता, जर तुमची सॉइल अशी प्लेन असेल, स्मूथ असेल, टिलेज केल्यानंतर तिचा रफनेस इन्क्रीज होतो. त्याचप्रमाणे जेव्हा ती लूज होते, किंवा जर तुम्ही बिफोर रेनफॉल त्याचं फ्लोईंग केलं असेल तर रेनफॉल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मॉइश्चर कन्झर्व केलं जातं. आफ्टर रेनफॉल म्हणजेच रेनफॉलच्या आधी तुम्ही फ्लोईंग केलेलं आहे, मग त्या नांगरलेल्या जमिनीवरती पाऊस पडल्याच्या नंतर त्यातलं मॉइश्चर त्याच्यामध्ये कन्झर्व केलं जातं. मग त्या पद्धतीनं तिथं सॉइल जी आहे ती कॉम्पॅक्ट होते, त्याचं मॉइश्चर कंटेंट इन्क्रीज झाल्यामुळे त्याच्यामध्ये विंड इरोजन कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. सो टिलेज प्रॅक्टिसेस जी आहे, जर तुम्ही प्रॉपरली त्याच्यावरती करत असाल तर तुम्हाला तिथं सुद्धा विंड इरोजनला कंट्रोल करता येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे आपण जसं म्हटलेलं आहे की टिलेज ऑपरेशन्समुळे जरी एक्सेसिव्ह केलं, ठीक आहे, इंटेन्सिव्ह आणि एक्सेसिव्ह जर केलं तर तिथं तुम्हाला विंड इरोजन झालेलं दिसून येतं. पण जर तुम्ही कंट्रोल मेजरमध्ये जर प्रॉपर प्रॅक्टिसेस जर केले तर तिथं तुम्हाला, म्हणजे कधी केलं पाहिजे हे जर तुम्ही प्रॉपरली जर केलं तर तुम्हाला विंड इरोजन कंट्रोल करता येऊ शकतं. नेक्स्ट इज अ कंझर्वेशन टिलेज. Conservation tillage practice are important option to conserve soil, water and produce abundant residues. आता याच्यामध्ये सुद्धा जे तुम्ही टिलेज ऑपरेशन्स करता
तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रॉपरली जेव्हा टिलेज ऑपरेशन्स करतात तर त्याच्यामधून तुम्हाला मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे आता नो टिल मॅनेजमेंट इज अ कन्झर्वेशन इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी टू रिड्यूस विंड इरोजन बिकॉज इट लिव्स मोस्ट ऑफ द रेसिड्यू अँड मेंटेन अँड अनडिस्टर्ब सॉइल सरफेस. काही टिलेज प्रॅक्टिसेस मध्ये काय होतं की आता जेव्हा तुम्ही टिलेजेस करता मग काही जे क्रॉप रेसिड्यू असतात ते त्याच्यामध्ये बरी होतं. पण जर तुम्ही नो टिल मॅनेजमेंट नुसार कन्झर्वेटिव्ह टिलेज ऑपरेशन जर केलं तर क्रॉप रेसिड्यू जे आहेत तर ते त्याच्यावरती राहिले पाहिजेत. म्हणजे टिलेज ऑपरेशन करताना क्रॉप रेसिड्यूज सॉइल मध्ये बरी न होता ते वरतीच सरफेस वरती राहिले पाहिजेत. अशा पद्धतीनं कन्झर्वेशन टिलेज ऑपरेशन जर तुम्ही केले तर तुम्हाला तिथं विंड इरोजन कंट्रोल करता येऊ शकतं. इट इम्प्रूव्ह सॉइल वॉटर स्टोरेज अँड रिड्युसेस इव्हॉपरेशन. जे कन्झर्वेशन टिलेज किंवा त्याला दुसरं नो टिल किंवा आपण त्याला मिनिमम टिलेज असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं की एकतर सॉइलचं इंटेन्सिव्ह मॅनिप्युलेशन करायचं नाहीये. ठीक आहे. एकदम कमीत कमी त्याचं लक्षात ठेवायचं की आपल्याला फक्त स्ट्रक्चर त्याचं डिस्टर्ब करायचंय. पण जे काही क्रॉप रेसिड्यू वगैरे आहे ते त्याच्यावरतीच मेंटेन करायचे आहेत जेणेकरून ती सॉइल जी आहे ते त्याचं कव्हरिंग केलं जाईल किंवा त्याचं प्रोटेक्शन केलं जाईल आणि विंड इरोजन पासून. ठीक आहे. मग या मेथडमध्ये काय केलं जातं की एकतर तुमचं इंटेन्सिव्ह टिलेज ऑपरेशन जे आहे ते काय केलं जातं की टाळलं जातं आणि त्याच्यामध्ये मग सॉइल मधलं जे वॉटर कंटेंट आहे तर ते स्टोअर करण्यासाठी प्रॉपरली कल्टिवेशन केलं जातं आणि वरून रेसिड्यू तुमचे शिल्लक आहेत. मग रेसिड्यू आहेत म्हणल्यावरती रेसिड्यू तुमचे इव्हॉपरेशन पासून पण कंट्रोल करतं. म्हणजे सॉइल मधलं मॉइश्चर इव्हॉपरेट होणार नाही जर त्याच्यावरती रेसिड्यूचा कव्हर असेल तर. मोस्ट सॉइल आर लेस ससेप्टेबल टू इरोजन. जर अशा पद्धतीने कन्झर्वेशन टिलेज प्रॅक्टिसेस जर तुम्ही करत असाल तर तुमचं सॉइल जे आहे ती मोस्ट ससेप्टेबल नसणार आहे. म्हणजे ते कमीत कमी इरोजन त्याचं होणार आहे. कॉम्बिनेशन ऑफ रिड्यूस टिलेज अँड क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट इज अन ऑप्शन in arid and semi-arid regions to reduce wind erosion while maintaining crop production. जे एरिड आणि सेमी एरिड एरियाज आहेत जिथं आपल्याला दिसून येते की ड्राय वेदर कंडिशन आहे त्या ठिकाणी तुम्ही हे रिड्यूस टिलेज प्लस क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंटचं जर कॉम्बिनेशन करून जर प्रॅक्टिसेस केल्या तर तुम्हाला तिथं एक तर विंड इरोजन पण तुम्ही कंट्रोल करू शकता. त्याच पद्धतीने सॉइलचं मॉइश्चर सुद्धा आहे किंवा जे काही इव्हॉपरेशन मेथड आहे त्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये रिड्यूस करू शकता. म्हणजे एकतर टिलेज ऑपरेशन करून त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट इन्क्रीज करायचा आणि क्रॉप रेसिड्यू असल्यामुळे त्याचं वर कव्हर असल्यामुळे इव्हॉपरेशन सुद्धा रिड्यूस करायचं. सो हे कॉम्बिनेशन जर केलं तर एरिड किंवा सेमी एरिड एरियामध्ये तुम्ही काय म्हणू शकता की वॉटर कन्झर्वेशन आणि सॉइल कन्झर्वेशन दोन्ही पण करू शकता. ठीक आहे. हे झालं कन्झर्वेशन टिलेजेस आणि त्याच्यानंतरची जी प्रॅक्टिस आहे ती आहे मेकॅनिकल मेजर. आता दिस मेथड कन्सिस्ट ऑफ सम मेकॅनिकल ऑब्स्टेकल्स. आता याच्यामध्ये सेपरेट एक तुम्ही म्हणू शकता की आर्टिफिशियल काही बॅरियर्स ऑब्स्टेकल्स त्याच्यावरती तुम्ही तयार करायचे आहेत. मग कन्स्ट्रक्टेड अक्रॉस द प्रिव्हेलिंग विंड टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ ब्लोईंग विंड ऑन द सरफेस. मग याच्यामध्ये फेन्सेस, वॉल्स, स्टोन पॅकिंग अशा टाईपचे कन्स्ट्रक्शन किंवा वेगळे ऑब्स्टेकल्स तुम्ही तिथं तयार करायचे जेणेकरून विंड वेलॉसिटी कंट्रोल करायचे. म्हणजे हे तुम्ही स्वतः एक आर्टिफिशियली तिथं तयार करणार आहात. मग ह्या मेथड्सना आपण मेकॅनिकल मेजर्स असं म्हटलं जातं. म्हणजे एक सेपरेट फेन्सिंग तयार केलं जातं किंवा तिथं काही वॉल तयार केल्या जातात जेणेकरून काय म्हणू शकतो आपण त्याला एक बॅरियर तयार केले जातात जेणेकरून विंड वेलोसिटी कंट्रोल केली जावी. मग यालाच सेमी परमिएबल किंवा परमिएबल बॅरियर्स असं सुद्धा म्हटलं जातं. सेमी परमिएबल बॅरियर्स आर मोस्ट इफेक्टिव्ह बिकॉज दे क्रिएट डिफ्युजन अँड एडिंग इफेक्ट ऑफ द डाऊनस्ट्रीम फेस. आता जेव्हा पण जे काही वारा फ्लो होत असतो तर जेव्हा तुम्ही सेमी परमिएबल बॅरियर्स तिथं तयार करता सॉरी. तर आता हे जे सेमी परमिएबल बॅरियर्स आहेत ज्यावेळी काय होतं की सेमी परमिएबल बॅरियर्समुळे किंवा ह्या ऑब्स्टेकल्समुळे आता एकतर ते डिफ्युजन क्रिएट करतात किंवा एडिंग इफेक्ट क्रिएट करतात. आता एडिंग इफेक्ट म्हणजे काय तर एक प्रकारे जी वारा वाहत येणार आहे तर त्याच्यामध्ये थोडक्यात काय म्हणू शकतो त्याला वावटळ वगैरे तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये वर्लपूल झालेले दिसून येतात. तर अशा पद्धतीचे तिथं डिफ्युजन्स किंवा एडिंग तयार झालेले दिसून येतात आणि जेणेकरून तिथे काय होतं मग ते
विंडची जी स्पीड असेल किंवा ती जी वेलोसिटी असेल ती तुम्हाला कमी केलेली दिसून येते. टेरेसेस किंवा बर्न्सचे सुद्धा फॉर्म केले जातात, जेणेकरून विंड वेलोसिटी तिथं काय केली जावी, त्याला ऑब्स्ट्रक्शन्स तयार व्हावे आणि ते विंड इरोजन कंट्रोल केले जावे. म्हणजे जरी पार्टिकल्स मूव्ह झाले तरी ते बर्न्स असतील किंवा टेरेसेस जे आहेत तर त्याला ते ऑब्स्टॅकल्स तयार झाल्यामुळे तिथं ते पार्टिकल्स तिथं काय केले जातात, कंट्रोल केले जातात किंवा त्याची मुवमेंट तिथं ट्रॅप केली जाते. जनरली इन प्रॅक्टिस two types of mechanical measures are adopted to control the wind erosion: wind breaks and shelter belts. Wind break आणि shelter breaks हे जर तुम्ही ऐकलं असेल आधी कधी तर तुम्ही बघा शेतामध्ये बांध्यावरती वगैरे तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने उंच उंच झाडं तिथे काय केली जातात की मानले जातात. म्हणजे एक तर तुमचं जे काही मेन प्लॉट आहे किंवा मेन जे प्लांटेशन आहे तर त्याच्या एकदम बांध्यांवरती किंवा त्याच्या काय म्हणू शकतो आपण त्याला की रोज वरती असे पर्टिक्युलर डिस्टन्स वरती काय केले जातात, ट्रीज किंवा श्रब्सचं प्लांटेशन केलं जातं, जेणेकरून विंड जी आहे जी वाहणार आहे तर ती काय केली जावी, तिथं ट्रॅप केली जावी किंवा त्याला एक ऑब्स्ट्रक्शन तिथं तयार व्हावे म्हणून हे विंड ब्रेक्स तिथं तयार केले जातात किंवा काही ठिकाणी शेल्टर बेल्ट तयार केले जातात. आता हे जे मी नावं घेते त्याच्या सगळ्याच्या इमेजेस मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे. आता शेल्टर बेल्ट्स मध्ये पण तुम्ही सांगू शकता की एक प्रकारे हाईट जास्त असलेले प्लांट्स आहेत ते काय केले जातात की आपल्या जे काही तुमचं जे फील्ड आहे, जे प्लांटेशन केलेलं तुमचं जे कल्टिवेशन केलेलं फील्ड आहे त्याच्या राऊंड म्हणजे त्याच्या बाजूला हे ट्रीज जे आहेत ते प्रोटेक्शनसाठी काय केले जातात, प्लांट केले जातात. एका रो मध्ये असतील किंवा 2-3 रोज मध्ये हे ते प्लांटेशन केलं जातं. म्हणजे तिथं त्या आतल्या कल्टिवेटेड लँडचं सुद्धा तिथं विंड पासून इरोजन जे होणार आहे ते कंट्रोल केलं जातं. म्हणजेच विंड ब्रेक्स आणि शेल्टर बेल्ट्स हे मेन मेकॅनिकल मेजर्स तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि बाकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फेन्सेस, बॉल्स असतील, टेरेसेस असतील, बंड्स असतील असे सुद्धा यूज केले जातात. मॉडर्न टेक्निक इन्क्लुड्स कंटूर प्लोईंग, टेरेसिंग, क्रॉप रोटेशन, शेल्टर बेल्ट, विंड ब्रेक्स. अशा पद्धतीने डिफरंट टाइप्स आहेत जे तुम्हाला ऍज अ विंड इरोजन कंट्रोल करण्यासाठी तुम्ही मेजर म्हणून यूज करू शकता. त्यामध्ये मग कंटूर प्लोईंग असेल, टेरेसिंग असेल, क्रॉप रोटेशन असेल, शेल्टर बेल्ट, विंड ब्रेक्स एक्सेट्रा. ठीक आहे. तर हे सर्व मेजर्स काय केले जातात, विंड इरोजन कंट्रोल करण्यासाठी यूज केले जातात. आता हे बघा विंड ब्रेक्स आणि शेल्टर बेल्ट्स जे आहेत. आता विंड ब्रेक्स जे आहेत त्याच्यामध्ये पण एक प्रकारे म्हणू शकतो तुम्ही परमनंट व्हेजिटेटिव्ह मेजर्स विच हेल्प टू रिडक्शन ऑफ विंड इरोजन. इट इज मोस्ट इफेक्टिव्ह व्हेजिटेटिव्ह मेजर यूज टू कंट्रोलिंग सिव्हिअर विंड इरोजन. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक तर तुमचं जे काही लँड आहे त्याच्या अक्रॉस एक परमनंट व्हेजिटेटिव्ह बॅरियर तिथे तयार केलं जातं. म्हणजे श्रब्स किंवा ट्रीज तिथं प्लांट केले जातात 2 or 3 रोज मध्ये. आणि मग ते तुमचं जे आता पर्टिक्युलर एक तुमचं शेतच असू देत असं नाही, तुमची बिल्डिंग अपार्टमेंट असेल किंवा जे काही ऑर्चर्ड असेल, फार्मस्टेड असेल, ह्या सर्वाला सुद्धा तुम्ही जर विंड पासून कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही हे विंड ब्रेक्स त्याला कन्स्ट्रक्ट करू शकता. ठीक आहे. म्हणजे जे काही वारा जो आहे त्याचं ब्लोईंग किंवा त्याची वेलोसिटी कंट्रोल करण्यासाठी अशा पद्धतीचे विंड ब्रेक्स तुम्ही बिल्डिंग्सच्या अक्रॉस सुद्धा काय करू शकता, कन्स्ट्रक्ट करू शकता. आणि शेल्टर बेल्ट्स जे आहेत ते सुद्धा तुम्ही काय करू शकता की एकतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त रोज मध्ये आणि हाईट जास्त असणारे श्रब्स असतील किंवा ट्रीज असतील तर ते काय केले जातात, तिथं प्लांट केले जातात. आणि मग त्याच्यामुळे एक प्रकारे एक लॉंगर बॅरियर तयार होतं आणि त्यामुळेच तुमचं जे बॅरियरच्या अक्रॉस असलेले जे लँड आहे त्याच्यावरती जे काही तुमचं प्लांट असेल किंवा जे काही सॉइल आहे त्याचं इरोजन कंट्रोल केलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे 2 मेजर यूज केले जाणारे बॅरियर्स आहेत. आता जर कन्स्ट्रेंट्स ऑफ व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये लॅक ऑफ श्रब और लॅक ऑफ ट्री मटेरियल, लॅक ऑफ मॅनेजमेंट गाईडलाईन्स, म्हणजेच बॅरियर जरी तुम्ही तिथे तयार केले तरी त्याच्यामध्ये काय म्हणजे अडथळे येतात बघा. एक तर तुमचे श्रब्स मटेरियल प्रॉपरली असलं पाहिजे, कोणतं ट्री कोणतं श्रब तुम्ही यूज करताय त्याचे प्रॉपर गाईडलाईन्स असले पाहिजेत, किती रोज मध्ये लावायचे. त्याच्यानंतर टेक्निकल सपोर्ट असला पाहिजे, ट्रेनिंग तुम्हाला प्रॉपरली असलं पाहिजे. ते विंड ब्रेक्स, शेल्टर ब्रेक्स करण्यासाठीचे फंड्स तुम्हाला अवेलेबल व्हायला पाहिजेत. सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंट करताना हाय कॉस्ट लागते किंवा इन्सेक्ट पेस्ट वगैरे जर असेल तर त्याचा सुद्धा कंट्रोल तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. काही ठिकाणी बर्ड्स त्याकडे अट्रॅक्ट होत असतात तर त्याच्यामुळे तुमचा इल्ड रिड्यूस होऊ शकतं. त्याच पद्धतीने लाईट, वॉटर अशा पद्धतीचे जे काही फॅक्टर्स आहेत ते सुद्धा काय करतात की शेल्टर केल्यामुळे शॅडो येते तुमच्या त्या प्लांटवरती आणि त्याच्यामुळे मग तिथं काय होऊ शकतं,
की लाईट प्रॉपरली पोहोचत नाही, हे त्याच्यावरती कॉम्पिटिशन्स तयार तिथं व्हायला लागतात. एक तर तुमच्या प्लांट म्हणजे जे काही शेत आहे त्याला सुद्धा न्यूट्रिएंट्स पाहिजेत, पण हे जे नवीन आपण प्लांटेशन करणार आहे विंड ब्रेक्स, शेल्टर बेल्ट साठी, तर तिथं सुद्धा ते न्यूट्रिएंट्स काय केले जातात, ते प्लांट सुद्धा न्यूट्रिएंट्स घेणार आहेत ना, म्हणजे तिथे कॉम्पिटिशन तयार होते तुमच्या यील्ड मधल्या क्रॉपसाठी आणि त्या बेल्ट म्हणजे शेल्टर बेल्ट किंवा विंड ब्रेक मधल्या क्रॉपसाठी. अशा पद्धतीने काही ड्रॉबॅक्स सुद्धा त्याचे आहेत व्हेजिटेटिव्ह बॅरियर्सचे. ठीक आहे. सो हे सर्व जे विंड इरोजनशी रिलेटेड जे काही आहे, जो काही चॅप्टर आहे आपला, तो कम्प्लीट झालेला आहे आणि आय गेस तुम्हाला तो व्यवस्थित समजलेला असेल, कारण की मला त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी वाटली नाही. ज्या काही नवीन टर्म्स वाटल्या त्या सर्व तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत, मराठीमधून असू देत किंवा जे काही. तर ते सर्व तुम्ही एकदा काय करा, जेव्हा मी तुम्हाला प्रेझेंटेशन किंवा हे काही फाईल्स पाठवते, एकदा तुम्ही परत एकदा डोळ्याखालून जर घातल्या तर तुमच्या ते लगेच लक्षात येईल की आपण काय काय शिकलो होतो. म्हणजे पुढच्या लेक्चरच्या वेळी सपाट होण्यापेक्षा थोडंफार तुम्हाला ते लक्षात येत राहील. ठीक आहे. सो हा विंड इरोजन हा आपला आजचा चॅप्टर झालेला आहे आणि त्याचा एक प्रॉपर तुम्ही स्टडी करा. काही डाऊट असेल तर मला ग्रुपवरती मेसेज करा. व्हिडिओ ऑन करा पटकन. काही डाऊट असतील तर मला मेसेज करा, आपण पुढच्या लेक्चरला वाटल्यास त्याला परत ते जे काय तुमचे डाऊट्स असतील ते कव्हर करूया. ठीक आहे. व्हिडिओज ऑन करा जेणेकरून तुमच्या अटेंडन्स साठी स्क्रीनशॉट्स निघतील. टाइम संपलेला आहे, त्यामुळे जे काही डाऊट असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. प्रेझेंटेशन सेंड पीपीटी सेंड केल्यानंतर सॉरी पीडीएफ, तर ते तुम्ही जरा स्टडी करत चला. व्हिडिओ ऑन केलेले नाहीयेत. परत मला सांगायचं नाही फोटो मध्ये मी होतो नव्हतो.